श्रीराम समर्थ. जय जगदंब. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वात् साधिके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या देवी सर्वभूतेषु विष्णुमयरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मायारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु छायारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु करुणारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु प्रेमरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मात्रारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. जयाचा जगी जन्म नामात झाला. जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जरी चरी वणिधेनु आठवी वत्स नित्य. जननी करी कामे बालका पाची चित्त. तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम. श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. आहे तू जननी मदीन कळे अज्ञान मिले करू. घाली गे मद प्रेम पाखर सदा. दूरी नको गे धरू. प्रेमे बाहत मुक्त कंठ करुणी नाही दुजे बंधन. प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे आसो वंदन. जय जय रघुवीर समर्थ. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंचे. तयासी नमस्कारून आता. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री अंबा माताय नमः. सर्व देवादिकांना सद्गुरूंना नमस्कार करून माझ्या समोर बसलेल्या सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ अंबेस नमस्कार करून आपण कथेस प्रारंभ करूया. आज आपल्या देवी भागवताचा दुसरा दिवस आहे. शौनक आदी ऋषींचा सूत महर्षी बरोबर झालेला संवाद याचं वर्णन या पहिल्या दिवसाच्या अध्यायामध्ये येतं.
नैमिषारण्यामध्ये हे सारे ऋषीमुनी एकत्र जमलेले. शौनक सूत महर्षींना म्हणतात, सुता, सर्व पुराणांचा तुम्ही अभ्यास केला आहे. व्यास महर्षींनी आपल्याला 18 पुराणं, 18 उपपुराणं अर्थासह आणि त्या पुराणातील सर्व रहस्यासह तुम्हाला समजावून सांगितलेले आहे. आणि त्यामुळं पुराणात तुमचा हातखंडा आहे आणि आपण उत्तम पुराण सांगता. आमचा योग चांगला म्हणून आपल्यासारख्या व्यक्तींचं आम्हाला मार्गदर्शन मिळत आहे. पुढे शौनक म्हणाले की नैमिषारण्य या सर्व अरण्यामध्ये हे नैमिषारण्य सगळ्या अरण्यात श्रेष्ठ अरण्य आहे. सुद्धा आम्ही ब्रह्मदेवाकडे गेलो त्यावेळेस त्या ब्रह्मदेवांना आम्ही सांगितलं की आम्हाला असं एक पुण्यक्षेत्र सांगा ज्या ठिकाणी आम्हाला ज्ञानसत्र सुरू करायचं. पुढे येणाऱ्या कलेमुळं आम्हाला त्रास होणे हा आमचा हेतू आहे. त्यावेळेस ब्रह्मदेवाने आम्हाला मनोमय चक्र दिलं. ते म्हणाले, या चक्राच्या पाठोपाठ जा. या चक्राची धाव ज्या ठिकाणी मोडेल त्या क्षेत्रात कलीचा प्रादुर्भाव होणार नाही. आणि मग सत्ययुग आल्यानंतर तुम्ही परत येथे या. त्याप्रमाणे चक्राच्या मागे धावत 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 आम्ही या स्थानी आलो आणि येथे त्या चक्राची धाव मोडली. नेहमी मोडून पडल्यामुळे हे स्थान नैमिषारण्य म्हणून प्रसिद्ध झालं. आम्ही येथे पशुबली न देता यज्ञ केला. यज्ञानंतर आम्हाला बराच वेळ मिळत होता, रिकामा वेळ. मग या रिकाम्या वेळाचा सदुपयोग म्हणून आम्ही सत्ययुगवर येईपर्यंत आपल्याला काळ हा घालवायचा, हा सारस्वत कल्पातला काळ आहे. आणि म्हणून आम्ही अगदी एकाग्र मन करून या ठिकाणी पुराणांचं श्रवण करावं या हेतून आम्ही या ठिकाणी बसलो. हे सुद्धा तू बुद्धिमान आहेस, तू आम्हाला अनेक पुराणं सांगितले, पण आता आम्हाला असं पुराण सांग की ज्या धर्म अर्थ काम मोक्ष याचं योग्य वर्णन आहे आणि ज्या पुराणाचं ज्ञान आम्हाला खचित मोक्ष प्राप्त करून दे, असं पुराण तुम्ही आता आम्हाला सांगा. व्यासांनी लिहिलेले अनेक पुराण तुम्ही सांगितले, आम्ही ऐकले, पण आमची अजून तृप्ती झाली नाही. त्यावेळेस आम्ही अशी इच्छा करतो की व्यासांच्या सर्व पुराणामध्ये असणारं सर्वश्रेष्ठ पुराण जे व्यासांनी लिहिलं, जे पुराण भुक्ती आणि मुक्ती दोन्ही देतं, असं पुराण तुम्ही आम्हाला सांगा, असं पुराण तुम्ही आम्हाला ऐकवा, जे आम्ही आजपर्यंत कधी ऐकलेलं नाही. श्रुत महर्षी म्हणाले, ऋषींनो, तुम्ही फार भाग्यशाली आहात. जगत कल्याणाची अपेक्षा ठेवून तुम्ही उत्तम विचार व्यक्त केला आहे आणि तुमच्या इच्छेप्रमाणे मी संपूर्ण शास्त्राचं साररूप असं दिव्य पुराण तुम्हाला सांगणार आहे. ऋषी म्हणाले, श्रुत महर्षी, तुम्ही श्रेष्ठ वक्ता आहात आणि तुम्ही उत्तम पुराण सांगता, यात काही वादच नाही. आता तुम्ही जे पुराण आम्हाला सांगणार आहात त्याचं नाव काय, त्याचा विधी कसा करावा, हे पुराण किती दिवस श्रवण करावं, या पुराणात कोणकोणत्या देवतेंची पूजा करावी, हे पुराण आत्तापर्यंत कोणी ऐकलेलं आहे आणि या पुराणाचं फळ काय, अशा ह्या 6 प्रश्नांचं तुम्ही आम्हाला आधी उत्तर द्या. त्यावेळेस श्रुत महर्षी म्हणाले, तुमचा पहिला प्रश्न आहे या पुराणाचं नाव काय. मी जे पुराण सांगणार आहे त्या पुराणाचं नाव आहे श्रीमद देवी भागवत पुराण. जे वेद व्यास जे विष्णूचा अंश असून सत्यवती पराशर याच्यापासून झालेले, ज्यांनी वेदाचे 4 भाग केले, 18 पुराण 18 उपपुराण निर्माण केले आणि आपल्या शिष्यांना ही पुराणं शिकवली. त्याच्यामध्ये मी स्वतः त्यांच्याकडे हे पुराण शिकलेलो आहे. असं हे सर्व पुराणात श्रेष्ठ असणारं पुराण, जे मुक्ती आणि भुक्ती देणारं असं हे देवी भागवत, हे मी तुम्हाला सांगणार आहे, जे स्वतः व्यासांनी जन्मेजयाला सांगितलं, मी स्वतः श्रवण केले.
18 पुराणं उपपुराणं व्यासाने लिहिली, पण व्यासाने फक्त एकच पुराण सांगितलं, ते म्हणजे देवी भागवत. या देवी भागवताचे ते स्वतः वक्ता होते आणि स्वतः तर जन्मेजय आणि ऐकायला मी तिथे उपस्थित होतो. ज्या पुराण श्रवणाने जन्मेजयाचे वडील परीक्षित महाराज मुक्त झाले, असं ते पुराण मी स्वतः ऐकलेलं आहे आणि तेच पुराण मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आता या पुराणाचा विधी कसा, हा तुम्ही दुसरा मला प्रश्न विचारला. हे देवी भागवत श्रवण करण्यास तिथी वार पाहण्याची गरज नाही, कारण या पुराणाची जी अधिष्ठात्री देवी आहे ती सर्व मंगलनं मांगल्य करणारी आहे आणि त्यामुळे कोणत्याही महिन्यात याचं नवाह पारायण तुम्हाला करता येते. भारतवर्षात या देवी भागवताचे 9 दिवस हे नवरात्र पारायण करतात. भारतवर्षामध्ये आश्विन महिन्यात, वैशाख महिन्यात, चैत्र महिन्यात, ज्येष्ठ महिन्यात नवरात्र साजरा केला जातो आणि नवरात्राच्या वेळेस फळ ही कथा सांगितली जाते आणि त्या काळात ही विशेष फळ देणारी ही कथा आहे. कारण त्या काळामध्ये नवरात्रामध्ये या देवीचं अस्तित्व या भूतलावर 1000 पट जास्त असतं आणि म्हणून त्या नवरात्रात जर या देवीचं पारायण केलं तर निश्चित फळ प्राप्त होतं. हे जे नवाह पारायण आहे हे करताना आप्त, स्वकीय, इष्ट, मित्र यांना कळवावून कथेचं निमंत्रण द्यावं. कथा खूप मोठ्या प्रमाणात करावी. कथेची जागा निर्मळ असावी, रांगोळ्या काढलेल्या असाव्या, सुशोभित करावी ती जागा, निमंत्रण पत्रिका छापाव्यात, सोयरादाऱ्यांना सर्वांना कळवावं, सर्वांना बोलवावं आणि कथा ऐकवावी आणि शेवटी दिवशी भरपूर अन्नदान करावं. मुख्य वक्त्यासोबत एखादा ब्राह्मण असावा, त्यानं जगदंबेचा त्या व्यासपीठावर बसून जप करावा. शक्यतो वक्ता उत्तराभिमुख बसवावा आणि जागेची जर अडचण असेल तर श्रोते कसे बसले चालेल, फक्त वक्ता मात्र दक्षिणाभिमुख नसावा. बाकी कोणत्याही दिशेकडे त्याचं तोड चालेल. सकाळी देवीच्या मूर्तीची अथवा यंत्राची स्थापना करावी, भूमिपूजन करावं, कलश पूजन करावं, कलशाची स्थापना करावी, मातृका पूजन करावं, वक्त्याला वस्त्र अलंकार देऊन त्याचा सत्कार करावा आणि त्याला विनंती करावी की हे व्यासरूपी ब्रह्मवृंदा, आपण ही देवी भागवत कथा सांगून आमचं अज्ञान नाहीसं करा. अशा रीतीनं श्रोत्यांनी आणि वक्त्यांनी आहार थोडासाच घ्यावा या 9 दिवसामध्ये. एक वेळ जेवढं तर उत्तम. उपवास करता आला तर बरा, उपवास करता नाही आला तर फलाहार घ्यावा, ब्रह्मचर्याचं पालन करावं, सतरंजीवरती खाली झोपावी, पलंगावर झोपू नये, गादीवर झोपू नये, होम हवन करावं, कुमारिका भोजन करावं, पहिले दिवस घटस्थापना करावी, धान्य पेरावं, माळ लावावी, नंदादेव रोज देवीसमोर ठेवावा, प्रसाद करावा, अष्टमीच्या दिवशी उपवास करावा, नवमीला होम हवन करावं, कुमारिका पूजन करावं, जोगवा मागावा आणि अशा रीतीनं हा विधी करावा. आता ही कथा किती दिवस सांगावी? ही कथा 9 दिवस सांगावी असं सांगितलं. या कथेत कोणत्या देवतेचं पूजन करावं? तर या कथेत पंचायतन देवतेचं पूजन करावं. व्यासाने आणि शंकराचार्यांनी 5 देवता सांगितल्या. या 5 देवतामध्ये कोणत्याही देवतेचं तुम्ही पूजन केलं तर ते सरळ त्या परमात्मा परमेश्वरापर्यंत शेवटी जातं. म्हणून या पंचदेवतेच्या पूजनामध्ये, पंचायतनामध्ये गणपती, शंकर, देवी, विष्णू आणि सूर्य या 5 देवतेची पूजा सांगितली. आत्तापर्यंत ही कथा कोणी ऐकली तर आत्तापर्यंत ही कथा जन्मेजयानी, नैमिषारण्यामध्ये असणाऱ्या त्या 88,000 ऋषींनी, शौनक महर्षींनी, शुद्दुम्नानं, वसुदेवानं, रामाने, कृष्णाने, नारदाने
सत्यव्रत ब्राह्मणानं, सुदर्शनानं, इंद्राची पत्नी शचीनं, सुरथ राजानं, समाधी वैश्यानं, ब्रह्मदेवानं, जन्मेजय राजाने आदी लोकांनी ही कथा श्रवण केली आहे. या कथेचं फळ काय? धर्म, अर्थ, काम, मोक्ष चारही पुरुषार्थ साध्य करणं या कथेचं फळ आहे. अशा प्रकारे ऋषी मुनींनी विचारलेल्या 6 प्रश्नाचं उत्तर आमच्या सूतमुनीनं दिलं आणि उत्तर देऊन सूतमुनीनं कथेला प्रारंभ केला. कथेच्या सुरुवातीला अगोदर मत्स्यगंधेचं चरित्र येतं. मत्स्यगंधे आणि पराशर ऋषी या दोघांचं चरित्र येऊन या दोघांपासून व्यासांची उत्पत्ती झाली, व्यासांचा जन्म झाला. आणि म्हणून कथेचा प्रारंभ होतो तो मत्स्यगंधेच्या कथेपासून. मत्स्यगंधा कोण, पराशर कोण, ही सविस्तर माहिती देवी भागवतामध्ये येते. तर पूर्वी उपरिचर नावाचा एक धार्मिक राजा होऊन गेला. त्याची तपश्चर्या, त्याचा यज्ञयाग, त्याचं ज्ञान, या सगळ्या गोष्टीवर इंद्र खूप त्याच्यावर खुश झाला आणि इंद्रानं त्याला एक विमान दिलं, जे विमान स्फटिकाच होतं. आणि तो उपरिचर राजा त्या विमानात आरूढ होऊन तो सगळीकडे संचार करत होता. तो नित्य विमानावरच बसून असायचा, तो भूमीवर फारसा उतरत नसे आणि म्हणून त्याला उपरिचर वसू असं नाव पडलं. त्याच्या पत्नीचं नाव होतं गिरिका. एकदा ही गिरिका ऋतुकालानंतर आपल्या पतिराजाकडे आली, उपरिचर वसूकडे, आणि तिनं आपली पुत्र प्राप्तीची इच्छा तिनं पतीला सांगितली. पण पती निघाले होते मृगयासाठी, कारण त्याच दिवशी सकाळी त्यांच्या पित्याने त्यांना आज्ञा केली होती. तो आज्ञाधारक पुत्र होता की मृगया करून मांस घेऊन ये. पित्याची आज्ञा श्रेष्ठ मानून तो पत्नीच्या विचाराचं चिंतन करत करत शिकारीला गेला. मृगयासाठी गेला असताना तो विमानातूनच मृगया करायचा, फार कमी खाली उतरत होता. आणि आपल्या पत्नीचं स्मरण करत 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 तो तिथून जात असताना त्याच्या वीर्याचं पतन झालं आणि ते वीर्य विमानातून खाली यमुना नदीत पडलं. आता या यमुना नदीमध्ये आद्रिका नावाची एक अप्सरा जलक्रीडा करत होती. आणि त्या यमुना तीरावर असलेल्या एका ब्राह्मणाला तिनं पाण्यातून खालून जाऊन त्या ब्राह्मणाचा पाय धरला. तो बिचारा संध्याकाळ बसला. तो घाबरला. अप्सरेने केलेली मस्करी त्याला आवडली नाही. तपस्वी होता, त्याच्या संधेत बाधा आल्यामुळं त्याने आद्रिकेला शाप दिला, तू मासोळी होशील, मत्स्यमादी होशील, माशी होशील. आणि खरंच ती मासोळी झाली. मासोळी झाल्यानंतर जे उपरिचर वसूचं जे वीर्य खाली यमुनेच्या पाण्यात पडलं होतं ते वीर्य त्या मासोळीनं गिळलं. तिला 10 महिने झाले. 10 महिन्यानंतर ती एका कोळ्यानं तिला एका जाळ्यामध्ये पकडलं आणि घरी नेऊन तिचं पोट कापलं. तेव्हा त्याच्यामधून तिच्या पोटातून 2 मानवी देह बालक उत्पन्न झाले. एक सुंदर बालक उत्पन्न झाला आणि एक कन्या उत्पन्न झाली. तो बालक म्हणजे मलय राजा आणि ती कन्या म्हणजे मत्स्योदरी. ज्या बिचाऱ्या कोळ्यानं ती दोन्ही बालक आणि ती बालिका राजाला नेऊन दिली. राजाने बालकाला स्वतःकडे ठेवून घेतलं आणि त्या बालिकेला, त्या कन्याला परत त्या कोळ्याला दिली. आणि अशा रीतीनं ती मत्स्योदरी किंवा मत्स्यगंधा, कोळ्याची ती रूपसंपन्न कन्या कोळ्याबरोबर राहू लागली. जन्म दिल्याबरोबर ती आद्रिका मासोळी मुक्त झाली. तिला दिव्य रूप प्राप्त झालं आणि ती स्वर्गात निघून गेली.
ती फक्त देवकार्यासाठीच्या भूतलावर आली होती अप्सरा. देवकार्य झालं की ती आपली निघून गेली. आणि अशा रीतीने मत्स्यगंधा ही काळी सावळी होती, पण दिसायला सुंदर होती, सुलक्षणी होती, पराक्रमी होती. कोळ्याने तिचं उत्तम रीतीनं पालनपोषण केलं होतं, तिला छान वाढवलं. ती अत्यंत सुंदर दिसत होती आणि ती वयात आली होती. तरुण वयामध्ये ती खूपच सुंदर भासायची. कोळ्याबरोबर ती स्वतः यमुनेच्या तीरावर मदत करायची, नाव चालवायची. एकदा महातेजस्वी पराशर मुनी तीर्थयात्रेला जात असताना यमुनेच्या काठावर आले. तर लक्षात ठेवा, उपरिचर वसू आणि आद्रिका, उपरिचर वसू हे मत्स्यगंधेचे वडील आहेत आणि आद्रिका ही अप्सरा ही तिची आई आहे. त्यांच्यापासून या मत्स्यगंधेचा जन्म झाला. आणि अशी मत्स्यगंधा आपल्या पित्याला मदत करत असताना एकदा पराशर मुनी यात्रेला जात असताना ते त्या ठिकाणी आले. त्यांना पलीकडचे तीरावर जायचं होतं, पण कोळी भोजन करत होते. कोळी भोजन करत बसला होता, म्हणून त्यानं पराशर मुनींना पाहिल्यानंतर मुनीच्या शब्दाला मान देत त्यांना आपल्या कन्येला सांगितलं की मत्स्यगंधे, तू या मुनीला पैल तीरावर पोहोचून ये. पित्याचे शब्द ऐकताच मत्स्यगंधेनं त्या होडक्यामध्ये पराशर ऋषीला बसवलं. छोटी नाव लाकडी होडका, आणि त्या होडक्यामध्ये छोट्या नावेल घेऊन ती पलीकडच्या तीरावर त्यांना नेऊ लागली. पराशर ऋषीनं त्या सुंदर कन्येला पाहिलं आणि कामविव्हल झाले. यवनात पदार्पण केल्यामुळे ती सुंदर दिसत होती. आणि राहून त्यांनी तिचा हात धरला. हात धरल्याबरोबर ती मत्स्यगंधा म्हणाली, महाराज, आपण तपस्वी आहात. आपल्या कुळाला, विद्येला, तपाला, वयाला असं करणं शोभत नाही, हे योग्य नाही. आपण उच्चकुलीन, विद्याविभूषित, ज्ञानवृद्ध, तपवृद्ध आहात. आणि आपल्यासारख्यांना हे योग्य नाही. कोळ्याच्या मुलीला पाहून आपल्यासारख्याची अशी बुद्धी का विचलित व्हावी? माझ्यामध्ये काय आपण असं विशेष पाहिले? तुम्ही धर्माचे आचरण करणारे मग असे अधर्मांना आज का वागत आहात? माझा हात का धरला? तेव्हा पराशर ऋषी म्हणाले, मलाही म्हणाले काही कळत नाही. आजपर्यंत अनेक अप्सरात समवेत मी राहिलो, पण कधीच माझ्या मनामध्ये असा काम जागृत झालं नाही, आणि कधीच माझ्या मनामध्ये अशी वाईट वासना निर्माण झाली नाही, आणि मी कधीच असा कामविवल झालो नाही. आज हे असं का घडलं हे मलाच कळत नाही. कदाचित नियतीच्या मनात काहीतरी वेगळं घडवायचं असेल असं मला वाटतं. एवढंच माझं अंतर्मन मला सांगतं. बाकी हे का घडलं, का नाही, हे का मी तुझा हात धरला, माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल अशी वासना का निर्माण झाली, याचं उत्तर तरी सध्या तरी माझ्याकडे नाही. तिने विचार केला. तपस्वी आहे, याच्या चेहऱ्यावर तेज, तपाचं तेज दिसतंय, आणि तपस्व्याने श्राप दिला तर आपलं कल्याण होईल. म्हणून आहे ती वेळ मारून नेण्यासाठी, आहे त्या परिस्थितीतून सुटका करून घेण्यासाठी ती मुनींना म्हणाली, मुनिवर्य, इथं यमुनेचं पाणी फार खोल आहे. आपण पैल तिलावर जाईपर्यंत थोडा धीर धरा. तेव्हा पराशर ऋषीने तिचा हात सोडला आणि आपल्या जागेवर जाऊन बसला. पण पलीकडच्या तीरावर गेल्यानंतर पराशरानं परत तिचा हात धरला. आता मात्र तिला भीती वाटली, ती थरथर कापू लागली. आणि ती म्हणाली, मुनिवर्य, मी तुमच्या योग्यतेची नाही हो. माझ्या अंगाला किती दुर्गंधी येते. बरं, माझं रूप तुमच्या एवढं सुंदर नाही. मी दिसायला काळी आहे. मला या सगळ्या गोष्टीची लाज वाटते.
तेव्हा त्या पराशर ऋषींनी आपल्या तपसामर्थ्यानं तिला सर्वांग सुंदर केलं, गोरी पान झाली ती, आणि तिच्या देहाला सुगंधित केलं. तो देहाचा सुगंध असा घमघमाट सुटला होता की तो सुगंध सगळीकडे दरवळत होता. तिनं मुनीच्या तपोबलाला जाणलं. ती हुशार होती. तिनं ओळखलं काय तपश्चर्या यांची की मला एकदम सुंदर देह प्राप्त झाला, आणि जो माझ्या अंगाचा दुर्गंध येत होता तो एकदम माझं देह सुगंधित झाला. ती कुशाग्र बुद्धीची होती. ती म्हणाली, मुनिवर्य, माझी थोडी विनंती तुम्हाला. मी तुम्हाला कदापि नाही म्हणणार नाही, कारण तुम्ही फार तपस्वी आहात, तुमच्या तपश्चर्येचं बल मी जाणते. पण माझी एकच विनंती आहे की लोक पाहत आहेत, शिवाय पलीकडच्या तीरावर माझा पिता आहे, तो पण पाहत आहे. तेव्हा हे पशुतुल्य सुख आनंदाचं कारण होणार नाही. आपण रात्र होईपर्यंत जरा थोडा धीर धरा, कारण दिवसा केलेला कोणताही समागम हा पशुतुल्यच असतो, आणि शिवाय त्यानं महादोषच लावतो. पण इतर माणसं पाहत आहेत, आपण थोडा काम आवरा. तिचं हे बोलणं ऐकून पराशर ऋषीने आपल्या तपोबलानं सगळीकडे धुकं उत्पन्न करून सगळा अंधारच केला. अंधार केल्यानंतर ती म्हणली, महाराज, आपल्या तपोबलाचं सामर्थ्य मला कळलं, पण माझी एक तुम्ही विनंती आहे का? मी कुमारिका आहे, आणि असं केल्यानं माझ्या कौमार्याचा भंग होईल. आपण माझा उपभोग घेऊन निघून जाल. आपलं तपसामर्थ्य एवढं बल आहे, त्याच्यामध्ये तपसामर्थ्यामध्ये एवढी शक्ती आहे की आपलं वीर्य वाया जाणार नाही आणि मला गर्भ राहील. मग मी माझ्या वडिलांना, माझ्या आप्तसोक्यांना कसं तोंड दाखवू? आणि हे त्यामुळं मी काय करावं, कसं वागावं, तुम्ही मला यातून मार्गदर्शन करावं, माझी तुम्हाला विनंती आहे. त्यावेळेस ते म्हणाले, हे बाले, तू माझी इच्छा पूर्ण केल्यामुळे तू कुमारीच राहणार, तुझा कौमार्य भंग पावणार नाही. ती म्हणाली, माझी मुनीवर एक इच्छा आहे की या जगात माझ्या जगाला, माझ्या पितराला न समजेल असं तुम्ही काय करायचे ते करा, आणि माझ्या कौमार्याची हानी होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. मला आपल्यासारखा अद्भुत वीर्यवान ज्ञानी पुत्र झाला तर त्यात मी समाधानी राहील. माझी अजून एक अट आहे की मी सदा सर्वदा अशीच सुस्थितीत राहावी. माझं तारुण्य ही यौवनावस्था नित्य नवी असावी. मी चिरकाल तरुण राहावे, मी चिरकाल सुंदर राहावे. अशा 5 अटी तिने मागून घेतल्या. त्यावेळेस पराशर ऋषी म्हणाले, हे सुंदरी, काहीतरी घडणार असल्याशिवाय असं काही होत नाही. नियतीच्या काहीतरी मनात काहीतरी वेगळं आहे, तुला आम्हाला कोणालाच अज्ञानी लोकांना कळत नाही. तुझ्या ठिकाणी शुभपुत्र होईल, तो विष्णूचा अंश असेल, आणि तो त्याची त्रैलोक्यामध्ये ख्याती पसरेल. म्हणाले, ज्या अर्थी तुला पाहून मी कामातूर झालो त्या अर्थी काहीतरी चांगलं घडणार असेल, आणि ते न सांगण्यासारखं असणार आहे. दैवाविरुद्ध कुणालाच वागता येत नाही. तुझा एवढा दुर्गंध येत असताना मला तुझा मोह निर्माण व्हावा. नक्की तुझा पुत्र पुराण कवी होईल, वेदवेत्ता होईल, तो वेदांचं विभाजन करेल. असं सांगून त्या सुंदरीला वश करून तिचा उपभोग घेऊन स्नान करून तिथून पराशर ऋषी निघून गेले. सत्यवतीला गर्भ राहिला आणि ती त्याच बेटावर राहिली ज्या बेटाला कृष्णद्वीप म्हणत होते, यमुनेचे द्वीप. तिनं 9 महिन्यानंतर सुंदर पुत्राला जन्म दिला. त्या पुत्राचा जन्म झाला.
जन्मल्याबरोबर तो पुत्र ताबडतोब कुमारवयातच प्रकट झाला. हे सगळं आश्चर्य आहे भगवंताची. आणि कुमारवयात प्रकट झाल्याबरोबर तो आपल्या आईला म्हणाला, माते, तू येथेच गमन कर. मी कुठेतरी तपश्चर्या करायला जाणार आहे. मी वेदविद्या शिकायला जाणार आहे. तू जेव्हा माझं स्मरण करशील तेव्हा मी प्रकट होईल. आणि सत्यवतीचं कल्याण चिंतून व्यास तिथून निघून गेले. ज्या द्वीपात त्यांचं बालपण गेल्यामुळे त्यांचं नाव कृष्णद्वैपायन पडलं. पुढे त्यांचं नाव बद्रायन झालं. त्यानंतर वेदव्यासही म्हटलं जातं त्यांना. आणि अशा रीतीनं सत्यवती पुढे आपल्या पित्याकडे जाऊन राहू लागली. पुढे तपश्चर्या करून व्यास विद्वान झाले. त्यांनी अनेक पुराणं उपपुराणं लिहिली. वेदांचे 4 भाग केले. म्हणून त्यांना लोक वेदव्यास म्हणतात. अशा प्रकारे सत्यवती व तिचा पुत्र वेदव्यास यांची उत्पत्ती झाली. बाबा, आता इथे एक लक्षात ठेवा आपण, की माणसानं नेहमी मुनीच्या वागण्यातले गुणच पाहावे. भविष्यात काहीतरी अघटित घडायचं असेल तेव्हाच विद्वान मुनीकडून असलं कर्म होत असतं. लक्षात ठेवा, त्यांच्या हातून काहीतरी वेगळं घडत असतं. नाहीतर मासोळीच्या पोटी जन्माला आलेली सत्यवती, तिचा पाराशराशी संयोग व्हावा, पुढे तिचं शंतनूनं पाणीग्रहण करावं, ह्या घटना घडणं म्हणजे सगळा दैवयोग. हा नियतीचा खेळ आहे. ही त्या आदिमायादिशक्तीची लीला आहे. ही त्या आदिमायादिशक्तीची माया आहे. हा तो त्या आदिमायादिशक्तीचा खेळ आहे. आता या प्राचीन कथेचं परीक्षण करणं फार आवश्यक आहे. नाही तर काय की आमच्या आंग्ल शिक्षण घेतलेल्या किंवा पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या तरुण मंडळीच्या मनामध्ये काहीतरी संभ्रम निर्माण होऊ शकतो या कथेतून. म्हणून याच्यावर चिंतन होणं फार महत्त्वाचं. या सगळ्या वृत्तांताचा नायक पराशर आणि नायिका कुळीकन्या. या कुळ्याच्या मुलीला पाहिल्याबरोबर त्यांच्या मनात कामविकार होणं इतपत पराशर ऋषी कामलंपट नाही. तुम्ही त्यांचं मागचं जर सगळं जीवन पाहिलं, त्यांचं चरित्र पाहिलं, तर लक्षात येईल की अनेक अप्सरांच्या समवेत राहिले पराशर ऋषी, पण त्यांच्या मनामध्ये कधीही असा विषय वासना निर्माण झाली नाही. पराशर मुनी हे अतिशय इंद्रिय संयमी, मंत्रदृष्टे, तपस्वी, अंतर्ज्ञानी होते. ज्योतिषशास्त्रात प्रवीण होते. भूत भविष्य वर्तमानाचे ज्ञानी होते. आणि आपल्या तपोबलानं काय वाटेल ते करण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे होतं. मातेच्या उदरात 12 वर्ष त्यांनी तपोबलाने वेदांताचं चिंतन केलं होतं. आणि मातेच्या उदरात असताना त्यांनी ब्रह्मांड पुराण देखील श्रवण केलं होतं. अशी महान व्यक्ती, अशी महान विभूती, अशी तपोवृद्ध ज्ञानवृद्ध असणारे ऋषी हे स्त्रीलंपट होऊ शकत नाही. याच्या मागे त्या आदिमायादिशक्तीचा खेळ होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांना जर तसं म्हणणं म्हणजे आपल्या अप्रबुद्ध बुद्धीचं लक्षण आहे. याचा अर्थ तुमची बुद्धी प्रगल्भ झालेली नाही असा जर आम्ही विचार केला तर. केवळ आपल्या अंतर्ज्ञानानं परमात्म्याचा संकल्प जाणून त्याप्रमाणे आचरण करणारी ऋषी होती. त्यांनी आदिमाया शक्तीचा संकल्प जाणला होता आणि म्हणून त्यांच्या हातून तसं कार्य झाले. करती करती ती आहे. आणि परमेश्वराचा तो संकल्प जाणूनच त्यांनी त्या घीवर कन्येशी संग केला आणि त्यातून वेदव्यासाचा अवतार झाला. कशासाठी? लोपले ज्ञानजगी हित नेनं ती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञान. जसा ज्ञानेश्वर माऊलीचा अवतार भूतलावरती गीतारूपी संस्कृत गीतेचं
ज्ञानेश्वरीमध्ये रूपांतर करून, भाषांतर करून सर्वसामान्य जडजीवांचा उद्धार करण्यासाठी त्यांचा अवतार झाला. तसं हे लोपलेलं जे ज्ञान होतं, जे लोपलेलं ज्ञान व्यासाने अनेक वेदांताद्वारे, या वेदांतातून त्याला सोपं करून उपनिषदात आणलं आणि उपनिषदातून अत्यंत सोपं करून कथारूपानं या 18 पुराणात, उपपुराणात त्यांनी हे आणलं आणि या जगाला जे ते लोपलेलं ज्ञान करून दिलं. याकरिता या भगवत भक्ताचा, या भगवंताचा, विष्णूचा 17वा अवतार हा व्यास होणार होता आणि म्हणून त्याकरता हे सगळं घडलं. पराशर ऋषी अंतर्ज्ञानं एवढंच जाणत होते की याच्यामध्ये काहीतरी त्या आदिशक्तीचा देवीचा हात आहे आणि ती यातून काहीतरी चांगलं कार्य करून घेणार आहे. म्हणून त्यांनी त्या कन्याला हेही सांगितलं की तुझं कौमार्य भंग होणार नाही आणि तुला जो पुत्र होईल त्याची जगात कीर्ती होईल. या जगताला तो ज्ञान देणारा, जडजीवांचा उद्धार करणारा होईल. आणि अशा रीतीनं तोही अवतारसुद्धा क्रमानं वाढणारा नव्हता. महिना, 2 महिने, 3 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, एकदम तो कुमार अवस्थेतच तिथं प्रकट झाला जन्मल्याबरोबर. आणि आपल्या मातेस म्हणाला, माते मी आता तपश्चर्येत जातो, तू माझी चिंता न करता सुखाने आनंदात राहा. याप्रमाणे ते निघून गेले. आता गंमत अशी आहे की हे पराशर ऋषी म्हणजे वशिष्ठ कुलोत्पन्न. वशिष्ठ कुलामध्ये असणारे शक्ती, वशिष्ठांचे पुत्र, हे पराशर ऋषी वशिष्ठांचे नातू आहेत. वशिष्ठ आणि अरुंधती यांचे पुत्र शक्ती, शक्ती आणि अद्रशंती यांचे पुत्र हे पराशर, वशिष्ठ कुलोत्पन्न. पराशर ऋषीच्या बाबतीत असं सांगितलं जातं की ज्योतिषशास्त्रात निष्णात होते, धर्मशास्त्रात निष्णात होते, आयुर्वेदशास्त्रात निष्णात होते. त्यांनी याच्यावर हे ग्रंथ लिहिले, ज्योतिषशास्त्रात लिहिलं, धर्मावर लिहिलं आहे, आयुर्वेदावर लिहिलं आहे, नीतिशास्त्रावर लिहिलं आहे. त्यानंतर स्मृतिकार होते ते. पराशर महापुराण नावाचे एक पुराण त्यांनी लिहिलं आहे. त्यानंतर पराशर गीता त्यांनी लिहिलेली आहे. आणि अशा रीतीनं एवढे ते महाज्ञानी असणारे विद्वान होते. अंतर्ज्ञानानं सर्व काही जाणत होते आणि आईच्या गर्भामध्ये असताना त्यांनी ब्रह्मांड पुराण श्रवण केले. या पराशर ऋषीचे जे पिता होते शक्ती, ही शक्ती तसेच महाबलाढ्य आणि विद्वान होते, ज्ञानी होते. एवढे ज्ञानी होते आणि तपाचं सामर्थ्य त्या शक्ती ऋषीजवळ पण फार होतं. एकदा शक्ती ऋषी आणि राजा कल्माशपाद या दोघांमध्ये वाद झाला, संघर्ष निर्माण झाला. शक्ती ऋषी ज्या अरण्यात राहत होते त्या अरण्याच्या भोवती या राजा कल्माशपादचं राज्य होतं, त्या भागात संपूर्ण. एकदा हे शक्ती ऋषी आणि कल्माशपाद राजे या दोघांचं भेट झाली. कुठं भेट झाली? डोंगराच्या बाजूने जात असताना एक अशी अरुंद गल्ली होती की ज्या गल्लीतून एक मनुष्य फक्त या टोकाची त्या टोकाला जाऊ शकत होता. दोन्हीकडून उंचची उंच पहाडी आणि त्या 2 पहाडींच्या मध्यभागून ही बारीकची अरुंद अशी गल्ली. आता हे शक्ती ऋषी उत्तरेकडून दक्षिणेकडे जात होते आणि हा कल्माशपाद राजा दक्षिणेकडून उत्तरेकडे येत होता. ही अरुंद गल्ली बरीच लांब होती, खूप लांब होती. शक्ती ऋषीने ही गल्ली बरीचशी पार केली
पण गंमत काय होती की एका त्या गल्लीतून 2 माणसं जाणं येणं करू शकत नव्हती, म्हणून कोणाला तरी एकाला परत मागे जावं लागत. जो जास्त अंतर कापून आला तो थांबत होता आणि कमी अंतर कापलेला मागे परत फिरत होता, मग नंतर जात होता. आता या ठिकाणी शक्ती ऋषी जवळपास 75% गल्ली पूर्ण अंतर कापून आले होते. 75%, 90% व 92% अगदी गल्लीच्या तोंडाशीच या कल्माशपाद राजानं मध्ये प्रवेश केला. आता तिथून काही फार अंतर नव्हतं कल्माशपाद राजानं मागे जायला. 10-20 फुटाच्या अंतरावर मागे सरक झाला असता तर ऋषी निघून गेले असते आणि त्याला परत जाता आलं असतं. पण राजाला अहंकार झाला, मी राजा आहे, मी मागे कसा जाईल. ऋषी म्हणाले, मी ऋषी आहे, माझं तपसामर्थ्य आहे, तपबोल आहे माझ्यामध्ये, आणि मी जवळपास 90% गल्ली पूर्ण आलेलो आहे, तो 10-5 पावलं तू मागे न जायला काय झालं. कल्माशपाद राजा आणि पराशर ऋषी दोघांमध्ये वादविवाद झाला. कुणी मागे जावं. राजा जायला तयार नाही आणि ऋषी जायला तयार. राजाला राग आला. राजाने लगेच त्या ऋषीला शिक्षा सुनावली की यांना चापकाचे फटके द्या. त्या अरुंद गल्लीमध्येच असणारा मागचा प्रधान पुढे झाला आणि त्या मागच्या प्रधानानं पुढे होऊन ऋषीला तिथंच चापकानं फटके द्यायला सुरुवात झाली. सुरुवात झाल्याबरोबर ऋषीला राग आला. शक्तिमुनीला तपबोलाचं त्यांचं सामर्थ्य होतं आणि शक्तिमुनीने एकदम राजाला शाप दिला की तू निर्दयी आहेस, तू आसुर वृत्तीचा आहेस, तुझ्यामध्ये तमोगुण आहे, म्हणायला राजा आहेस तू, आणि आसुर वृत्तीचा असल्यामुळे तो आसुर ऋषी. असा शाप देताच राजा आसुर झाला. पण आसुर झाल्यानंतर त्याचा क्रूरपणा कमी नव्हता. त्यानं पहिलं भक्ष्य कोणाला केलं तर या शक्तिमुनीलाच केलं. असं राक्षस झाल्याबरोबर. आणि त्यानं खूप साधू संतांना त्रास दिला. पराशर मुनींना जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा त्यांनाही खूप राग आला. आणि राग आल्याबरोबर त्यांनी राक्षस सत्र सुरू केलं. यज्ञामध्ये राक्षसाची आहुती द्यायला प्रारंभ केला. यज्ञ सुरू झाल्यानंतर त्या यज्ञामध्ये अनेक राक्षस यज्ञात येऊन पडू लागले. पण त्याच वेळेस पुलस्त्य ऋषी तिथं प्रकट झाले. आणि पुलस्त्य ऋषींनी या पराशर ऋषींना उपदेश केला की म्हणाले, मुनिवरी, तुम्ही वैष्णव आहात आणि ऋषी मुनींना हिंसा करणे योग्य नाही. बरं, तुमच्या या राक्षस यज्ञामध्ये, या सत्रामध्ये ज्या राक्षसांचा गुन्हा नाही, चुकी नाही, ते राक्षस देखील त्यात तडफडून मरायले. तुमच्या पित्याचा गुन्हा केलाय तो राजा कल्माशपाद यांनी, पण तो कल्माशपाद जो राक्षस झाला तो राक्षस यात येऊन पडलेला नाही. त्याच्या ऐवजी अनेक राक्षस या ठिकाणी मारले गेले. म्हणून हे ऋषी मुनींना हिंसा योग्य नाही. तुम्ही वैष्णव आहात आणि वैष्णवाचं वैशिष्ट्य असतं. काय तत्व वैष्णवाचं? कुणाही जीवाचा नघोडो मत्सर, हेची वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सर्वत्र परमात्मा पाहायला पाहिजे. मग तो आसुरात असेल, ऋषी मुनीमध्ये असेल, आणि मग असं सर्वत्र जर परमात्मा तुम्ही पाहिला तर मग सगळ्या राक्षसांना तुम्ही असं या यज्ञामध्ये आहुती देणार त्यांची. ज्यांची चूक नाही ते देखील त्याच्यामध्ये त्यांचा देह नष्ट होत आहे. याचा जरा तुम्ही विचार करा. हे योग्य नाही.
तुम्ही ऋषी आहात म्हणून तुम्हाला सांगतो. असं सांगितल्यानंतर, आणि दुसरी गोष्ट, हा सगळा प्रारब्धाचा भोग असतो. कदाचित शक्ती मुनींच्या प्रारब्धामध्येच हे असं असेल की असुरांच्या हातानंच त्यांचं जे ते वध व्हायचं असेल, त्यांची जीवनलीला समाप्त व्हायची असेल. आणि म्हणून ही सगळी जगदंबेनं बुद्धी त्या कल्माशपाद राजाला दिली. जगदंबेनेच त्यांच्या मनात अहंकार निर्माण केला, शक्तिमुनींच्या मनात अहंकार निर्माण केला, आणि दोघं अहंकारामुळंच यांनी दोघांनी एकमेकाचं अशा रीतीने नुकसान केलं असेल. पण हे पूर्वसंचिताशिवाय प्रारब्धाशिवाय घडत नसतं. आणि म्हणून माझं एक सांगणं आहे की हा यज्ञ तू या ठिकाणी बंद करावा. पुलस्त्य ऋषीच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी शेवटची पूर्णाहुती दिली आणि यज्ञ बंद केला. असे महान तपस्वी असणारे हे पराशर ऋषी होते. आणि म्हणून हे काही सामान्य नव्हते. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की परमेश्वराचा अवतार लोक विलक्षण पद्धतीने होत असतो. व्यासांचा अवतार अगदी लोक विलक्षण पद्धतीने झाला, परंतु पाश्चात्य विद्येनं विभूषित होऊन पाश्चात्यांनी मांडलेल्या विचाराचं श्रद्धेनं स्वीकार करणारे आणि आमचे आघातज्ञानी असणारे ऋषीमुनी, हजारो वर्षापासून त्यांनी रचलेल्या वाङ्मयाची कोणत्या दृष्टिकोनातून जर आम्ही चिकित्सा करत असतो तर हे योग्य नाही. ही आमची मानसिक गुलामगिरी. का तर पाश्चात्य शिक्षणानं आम्ही विभूषित झालो. त्या पाश्चात्य शिक्षणाच्या आधारावर जर आम्ही आमच्या या पुराणांना जर भाकड मानत असतो, कोणत्या मनानं त्याच्याकडे पाहत असतो, तर ते चूक आहे. स्पष्ट इथे लक्षात येतं की कोणतीही गोष्ट त्या आदिमायादिशक्तीच्या इच्छेशिवाय होत नाही. जे काही घडतं ते तिच्या इच्छेनंच घडतं. पण आम्हाला त्याचं ज्ञान नसल्यामुळं आम्ही त्याच्यावरती नाही ते विचार करत राहतो. करती करू आदिमाया शक्ती आहे, ती जे काही करते ते चांगलंच करते. जो होता है अच्छा होता है और आदिमाया शक्ती के हिसाब से होता है. तिच्या मर्जीनंच होतं आणि चांगलंच होतं. लक्षात अशा रीतीनं आपल्या मातेची परवानगी घेऊन व्यास तपश्चर्यासाठी हिमालयात निघून गेले. पुढे त्यांनी भरद्वाज मुनीला गुरु केलं, वैजपावन आणि जातुकर्ण नावाचे गुरु केले. या तिन्ही गुरुकडे त्यांचं अध्ययन झालं. त्यानंतर त्यांनी 4 वेद, 18 पुराणं, उपपुराणं, ब्रह्मसूत्र वगैरे वगैरे निर्माण केले आणि जगताचं कल्याण केलं. आता ह्या व्यासांच्या काय झालं होतं, एकदा हे व्यास महर्षींच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली की आपल्याला एक पुत्र व्हावा. आता ही इच्छा का निर्माण झाली? खरं म्हणजे व्यास सामान्य नव्हते, परंतु ऋषी म्हणाले सूत महर्षींना की हे विनय संपन्न सुता व्यास मुनीच्या कोणत्या भारेपासून त्यांना शुक झाले? आम्ही तर असं ऐकलंय की पत्नी न होता ते पिता झाले आणि अरणीपासून त्यांना हा पुत्र प्राप्त झाला. मग हे आम्ही जे ऐकलं हे खरं आहे का? या आमच्या शंकाचं तू निवारण कर. सूत म्हणाले, तुम्ही जे ऐकलं ते सत्य आहे. व्यासांची इच्छाच हे होती की पुत्र व्हावा, पण पती न होता पुत्र व्हावा. पूर्वी सरस्वती नदीच्या तीरी व्यासमुनी राहत असताना त्यांची कुटी होती तिथं बांधली. कुटीच्या समोर एक चिमणा चिमणीचा खोपा होता आणि व्यास महर्षी आपल्या कुटीमध्ये बसून त्या चिमणा चिमणीकडे पाहत होते, निहाळत होते की किती आनंदानं गुण्यागोविंदानं राहतात. चिमण्याचं पिलू, तो चिमणा एकटाच त्या खोप्यामध्ये राहत आहे. चिमणा चिमणी बाहेर जातात,
चोचीमध्ये दाणा आणतात, त्याला भरवतात, किती जोडपं आनंदात राहतात. त्या जोडप्याने त्या एका किती छान त्या पिलाला जन्म दिला, कशा रीतीने ते उत्तम संगोपन करतात, हे सगळं त्यांना खूप भावलं, खूप आवडलं. की ते एकमेकावर किती प्रेम करतात. व्यासांच्या अंतःकरणामध्ये वात्सल्य भाव निर्माण झाला. त्या जोडप्यांचं पिलावरचं प्रेम पाहून व्यास महर्षी भावविभोर झाले आणि ते विचार करू लागले की पक्षी योनीमध्ये असून देखील या चिमणा चिमणीमध्ये एवढं पुत्रप्रेम दिसून येतं. त्याच वेळेस त्यांनी हरणी आणि पाडस यांचे प्रेम पाहिलं होतं, गाय गोऱ्यांचे प्रेम पाहिलं होतं. ती गाय कशा रीतीने त्या गोऱ्याला चाटत होती. विचार केला, पशु पक्षी प्राणी हे जर आपल्या पुत्रावर जर एवढं प्रेम करत असतील, तर मग बुद्धिवादी माणसाने पुत्रावर प्रेम का करू नये, असा त्यांच्या मनात विचार निर्माण झाला. आणि त्यांना विचार केला की पुत्र हा शेवटी आपली सेवा करील, तो आपल्या वृद्धापणीचा आधार राहील. आणि म्हणून त्यांच्या मनात इच्छा होती की मला मुलगा व्हावा, त्याचा विवाह करावा, सुनमुख पाहावं, पुत्र पौत्र सगळ्या आनंदात समाधानामध्ये जीवन घालवावं, असं त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली. आणि म्हणून त्यांनी विचार केला की पुत्रसुख हे सर्वोत्तम सुख आहे, असं त्यांचं मत झालं. दुसरी गोष्ट, शास्त्र सांगतंय की निपुत्रिकाला उत्तम लोक प्राप्त होत नाही. शास्त्रामध्ये हे वर्णन आहे की पुत्र हा परलोक प्राप्तीचं साधन आहे, कारण ते शास्त्राचे गाढे अभ्यास होते, ज्ञाते होते. त्यांनी विचार केला की मनुसारख्या मुनींनाही आणि शास्त्रानेही पुत्रवानाला स्वर्गप्राप्ती सांगितली आहे, आणि निपुत्रिकाला मात्र स्वर्ग प्राप्त होत नाही. पुढे वंश चालवणारा तो पुत्र हा वंशाचा दिवा असून त्यामुळे आपला वंश चालतो. सर्व पापातून पुत्र असणाराच मुक्त होतो, म्हणून पुत्राची फार आवश्यकता आहे असं त्यांना वाटू लागले. अशा प्रकारे विचार केला, दीर्घकाळ खिन्न होऊन बसले आणि त्यांच्या मनामध्ये पुत्रप्राप्तीची इच्छा निर्माण झाली. त्यांनी विचारपूर्वक निश्चय केला की मेरू पर्वतावर जाऊन आपण तपश्चर्या करावी, अशी पुत्रप्राप्तीची इच्छा त्यांच्या मनात झाली. पण आठ ये म्हणले माझी पती न होता पिता व्हावं. मग पती न होता पिता होण्यासाठी आपल्याला कोणत्या देवाची आराधना करावी लागेल, हा विचार करूया की सर्व देवामध्ये कोण देव श्रेष्ठ आहे की जो विवाह न करता पुत्र देण्यास समर्थ आहे. विष्णूची आराधना करावी, ब्रह्माची आराधना करावी, रुद्राची करावी, इंद्राची करावी, सूर्याची करावी, गणेशाची करावी, कार्तिकेयची करावी, अग्नीची करावी की वरुणाची करावी, असे त्यांच्या मनामध्ये विचार येत होते. आणि असा विचार येत असतानाच अचानक त्या ठिकाणी नारद महर्षींची स्वारी आली. हातामध्ये चिपळ्या आणि वीणा घेऊन त्या ठिकाणी नारद महर्षी आले. नारद महर्षी सुंदर गोड आवाजात म्हणत होते, नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. व्यासाने नारदांना आसन दिलं, नमस्कार केला आणि नारदांनी विचारलं व्यासांना, व्यासा दुःखी दिसता, शोकमग्न दिसता, काय तुमच्या दुःखाचं कारण? व्यास म्हणाले, मुनिवर्य, निपुत्रिकाला उत्तम गती नाही आणि सुख प्राप्त होत नाही, हेच माझ्या दुःखाचं मूळ कारण आहे. माझ्या मनामध्ये पुत्रप्राप्तीची अपेक्षा निर्माण झाली आहे आणि माझी इच्छा आहे की मला पती न होता पिता होण्याचा मान मिळावा,
म्हणून मी या चिंतेत आहे. आणि याकरता मग कोणत्या देवाची उपासना करावी, कोणता देव पुत्र देण्यास समर्थ आहे, याचा मी विचार करत होतो. आपण आलात, आता आपणच मला मार्गदर्शन करावं. आणि असं सांगितलं. विचारल्यानंतर नारद महर्षी म्हणाले, हे व्यासा, फार वर्षापूर्वी माझ्या पित्याने म्हणजे ब्रह्मदेवाने हाच प्रश्न विष्णू भगवंताला विचारला होता की सर्व देवामध्ये समर्थ देवता कोणती आहे, की जे देवता तुम्हाला मनोवांछित फळ देते. त्यावेळेस माझ्या पित्याला म्हणजे ब्रह्मदेवाला विष्णूंनी सांगितलं. आता गंमत काय झाली की ज्यावेळेस ब्रह्मदेवाकडे विष्णू गेले तेव्हा विष्णू ध्यानस्थ होते. ब्रह्मदेवाने माझ्या पित्याने त्या विष्णू परमात्माची स्तुती केली. स्तुती केल्यानंतर माझ्या पित्यानं विष्णू परमात्माला विचारलं की हे देवादिदेवा, हे जनार्दना, हे जगन्नाथा, मी आलो तेव्हा ध्यानस्थ होता. आपण कुणाचं ध्यान करता, कुणाचं तप करता? आपल्यापेक्षा श्रेष्ठ देवता कोण आहे की ज्याचं आपण ध्यान करतात? आपणच माझ्या मते सर्व जगाचे चालक, पालक, मालक असताना आपण ध्यानस्थ व्हावं, हे पाहून मला आश्चर्य वाटतं. आपल्या नाभिकमलापासून मी उत्पन्न झालो आणि मी या सृष्टीला उत्पन्न करता, या सृष्टीचा जनक मी आहे. देवादिदेवा, हे जगन्नाथ, आपणच या सर्वाचं आद्य कारण आहात. माझी उत्पत्ती तुमच्यामुळेच झालेली आहे. आपणच उत्पादक, पालक आणि संहारक असताना आपण कोणाचं ध्यान करता? तर आपल्या इच्छेप्रमाणे मी हे सर्व जगत उत्पन्न करतो. प्रलयकारी रुद्र हाही त्या जगताचा संहार करतो, तो आपल्या इच्छेनं. तोही आपल्या आज्ञेत वागणार आहे. हे सारं असून तुम्ही कुणाचं तप करत होता? ब्रह्मदेवाचं भाषण ऐकून विष्णू परमात्मा म्हणाले, हे ब्रह्मा, तू, मी व शिव जगताचे उत्पादक, पालक, संहारक आहोत असं देव मानतात, असुर मानतात, मानव समाज मानतो. पण ज्ञानी आणि वेदांतात पारंगत असलेले लोक मात्र हे मानत नाहीत. ते एक गोष्ट मानतात की ज्या शक्तीच्या योगानं तू उत्पादक आहे, मी पालक आहे आणि शिव संहारक आहे, असं ते वेदांताचं ज्ञान असणारे ज्ञानी लोक सांगतात. आणि हे सत्य आहे. तुम्ही काही आणि शिव काहीच करत नाही. ती शक्ती, ती अधिष्ठात्री, ती आदिमाया, ती आदिशक्ती, ती देवी, ती भगवती, तीच हे सगळं करते आणि तीच प्रमुख आहे. तिच्या आदेशानं आपण तिघं हे कार्य करतो आणि मी तिचीच साधना आणि तिचीच उपासना करत असतो. आणि अशा रीतीनं या ठिकाणी ब्रह्मदेवा, तुझ्या ठिकाणी जगत उत्पन्न करण्यासाठी राजशक्ती तिनं दिली. माझ्या ठिकाणी सृष्टीची पालनपोषण करण्यासाठी सात्विक शक्ती तिनं दिली. आणि शिवाच्या ठिकाणी संहार करण्यासाठी तिनं त्याला तामसी शक्ती दिली. आणि म्हणून आदिमाय आदिशक्तीच हे सगळं करते. बघ, श्रीहरी म्हणाले, ब्रह्मा तू मी शिव एक, या सृष्टीचे उत्पादक, चालक, संहारक, हे मानिती सर्व देव असुर मानव लोक, परी ते सत्य नाही. आदिमाया आदिशक्ती करी विश्वाची निर्मिती, जी शाश्वत चिरंतन शक्ती अस्तित्वात ब्रह्मांडा आधी. मूढ जन काढी ती अनुमान, तू उत्पादक मी पालक, शिव संहारक जाण. पण आदिमायेच्या आज्ञेवरून आपण खेळ रचितो.
ब्रह्मदेवा मी स्वतंत्र नसून आहे त्या आदिमायेच्या अधीन, त्या शक्तीचे मी निरंतर करीतो ध्यान, सर्वश्रेष्ठ जी जगदंबिका, अशी ती आदिमा आदिशक्ती आहे. पण ब्रह्मदेवा, तुला मी माझ्या आयुष्यातली घटना सांगते, दृष्टांत सांगते. आणि श्रीहरी सांगू लागला की मी परतंत्र असून शेषरूपी मंचकावर मी शयन करतो आणि प्रलय काळामध्ये मी काळाच्या अधीन होतो. मी तिच्या अधीनच राहून सगळं कार्य करत असतो, आदिमायेच्या अधीन राहून. मी लक्ष्मीबरोबर क्रीडा करतो. पूर्वी प्रलयामुळे सगळं जगत जन्मय झालं होतं. सगळीकडे पाणीच पाणी होतं. संपूर्ण पृथ्वी पाण्यामध्ये बुडाली होती. आणि त्यावेळी माझ्या कानातील मळापासून 2 राक्षस उत्पन्न झाले, एक मधु आणि दुसरा कैटव. मी त्यांच्याशी 5000 वर्ष युद्ध केलं. याचा साक्षीदार तू आहेस. तूच माझ्याकडे आला होता, तूच मला जागे केलंस. ते मधु कैटव तुझ्याशीच युद्ध करणार होते, तुलाच आधी ठार करतो म्हणाले होते. आणि तुझ्यामुळं मी त्यांच्याशी युद्ध केलं 5000 वर्ष. आणि तुला हेही ज्ञात आहे, तुला हेही माहीत आहे की अंबिकेच्या कृपाप्रसादानेच त्या दोघांचा वध झाला. त्याला कारण अंबिकाचे. आणि म्हणून तिच्या इच्छेनंच आपण तिघं मणिद्वीपात गेलो होतो. ही मणिद्वीपाची कथा भागवतामध्ये 4थ्या अध्यायात येते बघा. तिच्या इच्छेनं मी प्रत्येक युगामध्ये कूर्म, वरा, नरसिंह इत्यादी अवतार घेतो. पशु, प्राणी, पक्षी या योनीत जन्म कोणाला घ्यायला आवडेल का? पण मी स्वतःहून हे जन्म घेत नाही. वरासारख्या योनीमध्ये देखील मला जन्माला यावं लागलं. ब्रह्मदेवा, हे मी स्वतःहून नाही, हे तिच्या इच्छेनं होत घडतं. धनुष्याची प्रत्यंचा तुटल्यानंतर माझं शिरधड वेगळं झालं आणि माझ्या शिरावरती, माझ्या धडावरती अश्वाचं शिर लावण्यात आलं. अशी विटंबना कोणी सहन करील का? पण मी सहन केली का? तर मी स्वतंत्र नाही. मी स्वतंत्र नसून सर्वस्वी त्या शक्तीच्या अधीन आहे. आणि म्हणून मी हे सगळं सहन केलं आणि म्हणून मी तिचंच निरंतर ध्यान करतो. या देवीपेक्षा जगात दुसरं कोणीच श्रेष्ठ नाही. याप्रमाणे विष्णूनं माझ्या पित्याला, ब्रह्मदेवाला त्या आदिमा आदिशक्तीचं महात्म्य सांगितलं. ते माझ्या पित्यानं मला सांगितलं, ते मी तुला कथन करतो. तू त्या जगदंबिकेचं स्मरण कर, तुझं कल्याण होईल म्हणाले. ती देवी पुत्र देण्यास समर्थ आहे, लक्षात ठेव. आणि मग व्यासाने ठरवलं की आपण मेरू पर्वतावर जाऊ आणि आदिमाया आदिशक्तीचं स्तवन करू, ध्यान करू, धारणा करू. आणि मेरू पर्वतावर गेल्यानंतर त्याने अजून एक विचार केला की माझ्या पोटी वैराग्य असणारा असा महादेवासारखा पुत्र जन्माला यावा आणि त्याने माझ्या ग्रंथांचं पुढे चिंतन करावं आणि प्रसार करावा. म्हणून महादेवाने आपल्या पोटी जन्म घ्यावा म्हणून त्यांनी तिथं शिव आणि शक्ती दोघांची जाऊन मेरू पर्वतावर उपासना केली. आता या नैमिषारण्यामध्ये उपस्थित असणारे ऋषी सुतांना म्हणाले, सुत महर्षी, माधवाचं मस्तक त्याच्या देहापासून निघून गेलं आणि त्याला घोड्याचं मस्तक प्राप्त झालं. तो हयग्रीव झाला माधव. ही कथा आम्हाला विस्ताराने सांगायला. तेव्हा सूत म्हणाले, एकदा देवादिदेव जनार्दन 10,000 वर्षी त्याने युद्ध केलं आणि तो थकला. थकल्यानंतर एका ठिकाणी पद्मासन घालून ते आपले
भूमीवर बसले. बसले असताना त्यांनी ते धनुष्य आपल्या कंठाला टेकून ठेवलं. त्यांना झोप लागली. काही काळानंतर ब्रह्मदेव, शंकर, इंद्र, वरुण हे देवादिदेव यज्ञ करा म्हणून एकत्र आले. आता यज्ञाची अधिष्ठात्री देवता ते विष्णूलाच मानत होते. आणि विष्णूचं दर्शन घेऊन आपण यज्ञाला प्रारंभ करावा, त्यांची संमती घ्यावी म्हणून हे सगळे देव विष्णू परमात्माकडे भेटीला आले. परंतु विष्णू वैकुंठात नव्हते. आणि मग ज्या ठिकाणी विष्णू आसन लावून बसले होते त्या स्थानी ते आले. आल्यानंतर त्यांनी पाहिलं तर विष्णू तर चिरकाल निद्रेत आहेत. त्यामुळे सर्व देवादिदेव यांनी काही काळ शांत बसून राहिले. पण विष्णू एवढे निद्राधीन झाले होते की त्यांचे उठायचं काही चिन्ह दिसेना. तेव्हा मग इंद्र म्हणाला, हे देवानो, आता काय करावं आपण म्हणाले. विष्णूची झोपमोड कशी करावी. ते सगळे विचार करत असताना शंकर म्हणाले की निद्रा मोड केल्यानंतर दोष लागेल, पण आपल्याला यज्ञ कर्तव्य पार पाडणंही आवश्यक आहे. हे ऐकताच जगाची उत्पत्ती करणाऱ्या ब्रह्मदेवानं वाळवी उत्पन्न केली आणि भूमीवर त्या धनुष्याच्या अग्रटोकात टाकले. त्या धनुष्याचं अग्रटोक त्या वाळवीनं भक्षण केलं आणि भक्षण केल्याबरोबर ते धनुष्याचं जे दोर होता, प्रत्यंचा होती, ती तुटली आणि तुटल्याबरोबर ती एकदम धनुष्य सरळ झाला आणि सरळ झाल्याबरोबर ती दोरी सरळ होताच ती एकदम तुटली आणि तो धनुष्य सरळ, त्याचा एवढा वेग प्रचंड होता की ते एकदम विष्णूच्या मानेत घुसून देवाचं शिर आणि मुकुट कुंडलासह कुठे उडून पडला कळालं नाही. अचानक मोठा प्रचंड आवाज झाला, धरणी हादरली आणि अंधकार झाला. त्या आवाजानं प्रचंड वारे वाहू लागले. झालेला प्रकार पाहून सारे देव भयभीत झाले. विष्णूचे मस्तकरहित शरीर पाहिल्यानंतर ते आश्चर्यचकित झाले. सगळे देव चिंतामग्न झाले, शोकाकुल झाले. ते म्हणून आले, हे देवा, तू सर्व देवा श्रेष्ठ असून देखील तुझं मस्तक हरणारी अद्भुत शक्ती आहे, दिव्य माया आहे. ही कोण्या देवतेची माया आहे. हे देवा, हे संकट पुण्या यक्षानं किंवा दानवानं निर्माण केलं नाही, तर हे आम्ही आमच्या हातानेच केले रे देवा. आम्ही जर वाळवी तयार करून टाकली नसती तर देवा तुझं शिर धडावेगळं झालं नसतं. ब्रह्मदेव स्वतःलाच दोषी मानू लागले की माझ्या हातनं असं पाप का झालं, माझ्या हातनं असं अघटित का घडलं. बृहस्पती म्हणाले, देवानं दुःख करू नका. याच्या मागं काहीतरी अघटित, काहीतरी घडण्यासाठी काहीतरी कारण असेल बघा, आणि ते कारण जाणण्याला आपण असमर्थ आहोत. ब्रह्मदेव म्हणाले, कालगतीनं जे काही प्राप्त होतं ना, मग ते शुभ असो अशुभ असेल, ते आपल्या प्रारब्धाचा भोग म्हणून आपण भोगलंच पाहिजे. आता विष्णूला हयग्रीव व्हावं लागेल, भीष्माला शरपंजरी पडावं लागलं, देवकीला पुत्रयुगाचं दुःख भोगावं लागलं, बाळकृष्णाला कारागृहात जन्मावं लागलं, रामाला वनवास भोगावा लागला. हे सगळ्यांचे पूर्वसंचिताचे भोग आहेत आणि ते प्रत्येकाला भोगावं लागलेत. मग संसारात सर्वांना या दुःखाचा सामना करावा लागतोच. हे देवांनो, शोक करू नका, दुःख करू नका. ही महामाया जी संपूर्ण ब्रह्मांडाला चालवते, ती ज्ञानरूप जी पुरातन देवी आहे, तिचं आपण सगळे म्हणून ध्यान करूया. आणि असं म्हणून त्या निर्गुण अशा त्या पराप्रकृतीचं, त्या देवीचं, त्या आदिमादिशक्तीचं, त्या ब्रह्मविद्येचं, त्या जननीचं सगळ्यांनी स्तवन करायला सुरुवात केली, नामस्मरण चिंतन करायला सुरुवात केली की जननी, तूच आमची रक्षण करते आहेस.
तूच्या चराचर सृष्टीला व्यापलेला आहे, तूच्या चराचर सृष्टीला निर्माण केलेलं आहे हे देवी महामाये. असं सर्वांनी तिचं स्तवन केल्यानंतर ब्रह्मदेवाच्या सांगण्याप्रमाणे त्या महामायेची स्तुती केल्याबरोबर ती देवी, ती महामाया त्या ठिकाणी प्रकट झाली आणि सर्व भूतांचा पाळण्याचा आधार म्हणजे तूच आहेस माते. शिवाचं मनोरथ करणारी तूच आहेस. ब्रह्मा, विष्णू, शंकर, इंद्र, सूर्य, वरुण तूच निर्माण केले आहेस. हे भगवती, हे भुवनेश्वरी, आम्हाला मोठं दुःख प्राप्त झालं आहे आणि या दुःखातून तू आम्हाला मुक्त कर. हे आंबे, विष्णूचं मस्तक कुठे उडून गेलं हे आम्हाला कळत नाही, आम्ही जाणत नाही. तुझ्याशिवाय विष्णूच्या जीवनाला दुसरा उपाय नाही. तेव्हा हे माते, आकाशात प्रकट होऊन शरीररहित वाणीनं ती आकाशवाणी बोलू लागली. देवी आकाशात प्रकट झाली. देवी म्हणाली, हे देवांनो, चिंता करू नका. तुम्ही व वेदांनी माझी स्तुती केल्यामुळे मी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुमचं कार्य शीघ्र होईल म्हणाले. तुम्ही विष्णूचे मस्तक शिरा वेगळे का झालं याचं कारण मी आधी तुम्हाला सांगते आणि ते तुम्ही श्रवण करा. त्याचे दोन कारण आहेत. एकदा सागर कन्या लक्ष्मी सहज विष्णू बसले असताना विष्णूनं हास्य केलं आणि प्रभू काहीतरी कपट भावानेच आपल्याकडे पाहून हसले असा लक्ष्मीचा गैरसमज झाला. गैरसमज झाल्याबरोबर त्यांच्या मनामध्ये लक्ष्मीच्या मनामध्ये आणि विष्णूच्या मनामध्ये विकल्प निर्माण झाला. लक्ष्मीला रागही आला. जसा मंथरेच्या मनामध्ये विकल्प निर्माण झाला होता, कैकेयीच्या मनामध्ये विकल्प निर्माण झाला होता, पण मंथरेच्या मनात कोणी निर्माण केला होता हे रामायण वाचल्यानंतर लक्षात येतं. सरस्वतीनं, आदिमाय आदिशक्तीनं येऊन स्वतः ब्रह्मदेवाच्या पत्नीनं या देवीनं येऊन मंथरेत विकल्प निर्माण केला होता. मग मंथरेनं कैकेयीत निर्माण केला आणि नंतर रामाला वनवास झाला. पण खरं कारण वेगळं होतं. या सगळ्या मागे रामाचंच प्रारब्ध होतं. रामाने त्या वृंदेचं सत्वहरण केल्यामुळं वृंदेनंच शाप दिला होता की तुला वनवास भोगावा लागेल. म्हणजे रामाचं प्रारब्ध होतं. परंतु हा सगळा खेळ करणारी आदिमा आदिशक्ती, ही सगळी लीला रचणारी आदिमा आदिशक्ती आहे. तिनं ही मंथरेच्या आणि कैकेयीच्या द्वारे लीला रचली आणि म्हणून वरवर पाहताना आम्हाला हेच कारण दिसतं की मंथरेनं विकल्प कैकेयीत निर्माण केला आणि कैकेयीनं भरताला राज्याभिषेक आणि रामाला वनवास मागितला. हे वरवर पाहता हे कारण. तर असा विकल्प निर्माण करणारी आदिमाय आदिशक्तीच असते, देवीच असते. हे विकल्प निर्माण करण्यामागे देवीचंच काहीतरी महत्त्वाचं धर्माचं कार्य असतं. तसा विकल्प लक्ष्मीच्या मनात निर्माण झाला आणि हा विकल्प देव कार्यासाठी निर्माण झालेला असतो आणि मग आघाडीत घटना घडते. महालक्ष्मी क्रोधायमान झाली आणि तामसी शक्ती तिच्या देहात प्रवेश केला. त्या तामसी शक्तीनं आणि देवकार्य सिद्धीत जाण्यासाठी काही विपरीत घडावं असं त्या तामसिक शक्तीच्या मनात आलं आणि ती म्हणाली, विकल्प निर्माण होऊन तुम्ही माझ्याकडे पाहून हास्य करता ना, विकट हास्य करता, तुमचं शिरट धडा वेगळं होईल असा शाप तिने दिला. आणि म्हणून श्रीहरीचं मस्तक उडालं आणि दूर समुद्रात बुडून गेलं. आणि म्हणून तिने सांगितलं, काळजी करू नका. दुसरं कारण असंही म्हणाले की विष्णूचं शरीर धडा वेगळं होण्याचं कारण असं की पूर्वी हायग्रीव नावाचा राक्षस मातला होता. त्यानं माझी तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यानंतर मी प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर त्याने मला सांगितलं की देवी माते मला अमर कर. पण मी हायग्रीव राक्षसाला सांगितलं की अरे मीच अमर नाही तर तुला अमर कशी करू. त्यावेळेस त्याने सांगितलं की माते ठीक आहे म्हणले, मला माझ्यासारख्या हायग्रीवाकडनंच वध व्हावा माझा.
नंतर तो उन्मत्त झाला, मारला, ऋषीमुनींना त्रास देऊ लागला, धर्म नष्ट होण्याचा मार्ग येऊ लागला. मग अशा आता हायग्रीवाला ठार करण्यासाठी मी दिलेला जो वर होता त्याप्रमाणे मग मला दुसरा हायग्रीव उत्पन्न करणं आवश्यक होतं. आणि म्हणून मी स्वतः जे ते ही सगळी लीला केली आणि म्हणून त्याचं शिर दूर जाऊन पडलेलं आहे. आता तुम्ही याच्या ठिकाणी जे ते त्रेष्टाचं शिर आणून लावा. हायग्रीव हा घोड्याचाच वंश आहे आणि मग हा हायग्रीव त्या हायग्रीवाचा देवहितासाठी वध करील. पापी अशा क्रूर हायग्रीवाला दानवाला तो ठार करील. याप्रमाणे देवीनं सर्वांना सविस्तर रीतीनं हे कथन केलं. देव संतुष्ट झाले. मग देवाने त्वेष्टाला विनंती करून त्याच्या अश्वाचं मस्तक आणलं, ते विष्णूला जोडलं आणि अशा रीतीनं विष्णूच्या देहाला ते चिटकवल्यानंतर देवीच्या कृपेनं विष्णू हायग्रीव झाला आणि त्याने त्या मदोन्मत्त असलेल्या त्या हायग्रीव असुराचा वध केला. अशा रीतीने हे सगळं जे ते देवीच्या इच्छेनं घडतं. ही सारस्वत कल्पातली कथा आहे. पण पद्मकल्पामध्ये कथा वेगळीच आहे. पद्मकल्पातली कथा भागवतात आली. प्रत्येक युगात हे देवाचे अवतार होतात, पण कल्पांत दोषामुळे या कथेमध्ये फरक आहे. त्या पद्मकल्पामध्ये मत्स्य पुराणाचा संदर्भ येतो की हायग्रीव दैत्याने ब्रह्मदेवाचे वेद पळवले. मग ते वेद प्राप्त करण्यासाठी हायग्रीवाचा वध करून ब्रह्मदेवाला ते पूर्ण वेद आणून दिले. असा हा त्या पद्मकल्पातल्या कथेमध्ये वर्णन आहे. आणि पद्मकल्पातल्या कथेमध्ये सत्यवत राजाची कथा येते. त्या सत्यवत राजाला मत्स्यपुराण सांगितलं जातं. ही कथा येते की अशा प्रकारे हा दोन्ही कथेमधला हा फरक आहे. देवी भागवतामध्ये सत्यवत राजा नाही, सत्यवत राजाला मग ते मत्स्यपुराण सांगितलं जात नाही. त्या देवी भागवतामध्ये आर्घ्य देत असताना ओंजळीत आलेल्या माशाला पाण्यात न टाकता कमंडलून ठेवलं जातं. कमंडलूतून तो एका रात्रीतून एवढा मोठा होतो की त्याला रांजणात ठेवलं तर रांजणातून तो एवढा मोठा होतो की एका डोहात ठेवावं लागतं. डोहात तो एवढा मोठा होतो की तिथून त्याला समुद्रात टाकावं लागतं. मग त्यावेळेस त्या सत्यवत राजाच्या मनात विचार येतो की असला जलचर प्राणी मी कधीच पाहिला नाही की तो एकेका दिवसात एवढा एक दिवसात मोठा झाला. आणि मनामध्ये दिव्यत्वाची प्रचिती आली की हे काहीतरी वेगळंच आहे. आणि मग विचारल्यावर त्याने सांगितलं भगवंताने की मी मत्स्य भगवंत आहे, तू मला मोठ्या माशापासून वाचवलंच म्हणाले. आता मी मोठा झालो, आता मला काही काळजी नाही, पण लक्षात ठेव तसं मी प्रलयामध्ये तुला वाचवेन आणि तुला मी आत्मतत्वाचा उपदेश करेल. त्याला मत्स्य पुराण संहिता म्हटल्या जाईल. त्याप्रमाणे प्रलय झाला. प्रलयामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे नाव आली. नावे ते बसले. सप्त ऋषी होते, औषधी होती. त्या नावेमध्ये वासुकीचा नाग होता. त्या वासुकीच्या नागाचे एक टोक नावेला बांधलं, दुसरं टोक मत्स्य भगवंतानं दर्शन दिल्यावर त्याच्या शिंगाला बांधलं. संपूर्ण प्रलयामध्ये भगवंतानं आत्मोपदेश करत त्याला फिरवलं. भगवंत थकले आणि थकल्यानंतर भगवंताला झोप लागली आणि त्याच वेळेस ब्रह्मदेवाचे वेद पडले. म्हणून ब्रह्मदेव सांगायला लागले की माझे वेद गेले. आणि त्या वेदासाठी त्या पद्मकल्पात हा अवतार झाला. आणि सारस्वत कल्पामध्ये यज्ञाचं निमंत्रण द्यायला आले होते. वेद नाही पळवले. सारस्वत कल्पामध्ये वेद पळवले ते दुर्गण नावाच्या राक्षसाने. ही कथा सारस्वत कल्पातली शेवटी येते या भागवतामध्ये. ही आहे, पण त्याचं वेद पळवणारे म्हणजे या कल्पामध्ये वेगवेगळ्या कथा येतात. त्यानंतर ऋषींनी उत्सुकतेनं दुसरा प्रश्न विचारला. म्हणले हे सुद्धा आम्हाला हायग्रीवचं चरित्र कळालं, पण विष्णूनं 5000 वर्षापर्यंत सागरात राहून त्या मधुकैटभाशी युद्ध केलं. ते दानव एवढे दुष्ट का निपजले आणि श्रीहरीने त्यांचा वध कसा केला हे आम्हाला चरित्र सांगा. कारण देवी भागवतामधले पुराण आणि देवीची चरित्र फारच सुंदर आहे, आम्हाला फार ऐका वाटत आहे. त्या सूत महर्षी म्हणाले, पूर्वी त्रैलोक्याचा लय होऊन प्रलय निर्माण झाला
आणि सगळं विश्व जलमय झालं. सगळीकडे पाणीच पाणी होतं. सगळी पृथ्वी पाण्यामध्ये गेली होती. आणि त्याचवेळी विष्णू परमात्माच्या कानातून विष्णू भगवंत निद्रित असताना मधु आणि कैटभ नावाचे 2 असुर निर्माण झाले. ते पाण्यामध्ये इतर क्रीडा करू लागले. फिरता 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 ते भावाभावाप्रमाणे राहत होते. आणि अशा रीतीनं विष्णूच्या मळापासून मधु कैटभ निर्माण होणं म्हणजे यात काही आश्चर्य नाही आहे. त्या जगदंबेच्या मनात आलं तर ती काही करू शकते. अशक्य कोटीतल्या गोष्टी ती करू शकते. म्हणून म्हटलं जाते, नामुमकिन को मुमकिन बनाने वाली है माँ भगवती. आणि पुराणात अशा अनेक कथा येतात. हो, पार्वतीच्या मळापासून गणपती तयार झाला ना. तर या सगळ्या गोष्टीचा आम्ही पूर्ण अभ्यास करायला पाहिजे. शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत. आणि अशा रीतीनं आता या सगळ्याचा अभ्यास करून अनेक गोष्टी अवगत होत आहेत. टेस्ट ट्यूब बेबी कशी निर्माण होती, कौरवांची उत्पत्ती कशी झाली, त्यानंतर बलरामाचा जन्म कसा झाला, ज्याला आपल्याला माहिती आहे सरोगेट मदर म्हणतात. इलाची शुद्दुम्नची इला झाली, इलाचा परत शुद्दुम्न कसा झाला, त्यानंतर मांधातीची उत्पत्ती शिझरीनं कशी झाली, अशा अनेक गोष्टी आहेत. आणि आता विज्ञानाने या जवळपास या शतकामध्ये 2012 साली विज्ञानाने एक निश्चित तत्त्व सांगितलं की मानवाच्या पेशीपासून त्याचा वंश निर्माण करतात. म्हणून महिषासूर कसा निर्माण झाला, त्यानंतर गोकर्ण कसा उत्पन्न झाला, याचा आता विचार करायचं कामच नव्हतं. विज्ञानाने ते सगळं सिद्ध केलं. आणि याची जर तुम्हाला अधिक माहिती करून घ्यायची असेल तर सरळ आपण गुगलवरती क्लोनिंग शब्द टाका. हवी तेवढी माहिती तुम्हाला कळेल आणि तुमच्या मनामधल्या सगळ्या शंका नाहीशा होतील. आणि म्हणून त्या मळापासून मधु कैटभ उत्पन्न होऊ शकतात, हे त्या कथेतून सिद्ध होतं. आता मधु म्हणजे कानातील मळापासून निघाला. मधु म्हणजे मधासारखा गोड आणि कैटभ म्हणजे कारल्यासारखा कडू. एक गोड होता आणि कडू होता, एक दुष्ट होता आणि एक सुष्ट होता. आता प्रत्येकाच्या कानाला मधु म्हणजे स्तुती आणि कैटभ म्हणजे निंदा. प्रत्येकाच्या कानाला स्तुती आणि निंदा आवडते. सगळ्या रूपकृपान कथा असतात. स्तुती गोड वाटते मधु, तर निंदा कडू वाटते कैटभ. पण दोन्ही वाईटच. हो, स्तुती चांगली वाईट आणि निंदाही वाईट. कानाला स्तुती गोड वाटत असली तरी त्यातून अहंकार निर्माण होतो आणि अहंकारातून क्रोध उत्पन्न होतो. म्हणून स्तुती वाईट आणि निंदाही वाईट. शेवटी दोन्ही आसुरच. तर म्हणून या मधु कैटभापासून म्हणजे या स्तुतीपासून आणि निंदेपासून माणसाने सावध राहावं, हे आम्हाला रूपकातून लक्षात येतं. मधु कैटभाने विचार केला की कारणाशिवाय काही कारण घडत नाही, आधाराशिवाय जगत नाही. या जगताला कुणाचा आधार आहे? हे पाणी कशावर आहे? पृथ्वी कुठे आहे? आम्हाला कुणाचा आधार आहे? आम्हाला कोणी उत्पन्न केलं? या जलात मग्न होऊन आम्ही इकडून तिकडे फिरत आहोत. आमचे माता पिता कोण आहेत? मधु म्हणाला, हे कैटभा, केवळ ज्या शक्तीमुळे आपण या जलात संचार करतो ना, ती शक्तीनंच आपल्याला निर्माण केलं, एवढं लक्षात ठेव. ही जले तिच्याच आधारावर आहे. या जलालाही तिनंच निर्माण केलं. अशी ही एखादी शक्ती म्हणाले, त्या शक्तीमुळे हे सगळं होतं. आणि असा विचार करत असताना, हे त्याला ज्ञान होत असतानाच
त्याने आकाशामधून एक शब्द ऐकला आणि तो शब्द दुसरा तिसरा कोणता नव्हता तर देवीचं मनोहर वाघबीज होतं. ते त्यानं ऐकलं आणि त्याचा सारखा उच्चार करत राहिले. त्याचा परिणाम असा झाला की त्यांच्या हातून तप घडलं आणि तप घडल्याबरोबर देवी प्रसन्न झाली आणि देवी त्यांना म्हणाली की तुम्ही माझ्या वाघबीजाचं सारखं चिंतन केल्यामुळे तुमच्या हातून तपश्चर्या घडली, मी तुम्हाला प्रसन्न झाले, तुम्हाला काय हवं ते मागा. त्यावेळेस त्याने सांगितलं की माते, आम्हाला स्वइच्छेनं मरण दे, एवढाच वर दे. ती म्हणाली दैत्यांनो, माझ्या कृपाप्रसादाने तुम्ही इच्छा मरणी व्हाल, ठीक आहे म्हणे, तथास्तु. आणि सगळ्या दैत्यांना अजिंक्य व्हाल. असा वर प्राप्त झाल्याबरोबर ते दानव उन्मत्त झाले आणि ते पाण्यामध्ये क्रीडा करू लागले. त्याच वेळी सृष्टीची उत्पत्ती करणाऱ्या ब्रह्मदेवाचा विष्णूच्या नाभिकमलातून जन्म झाला. या दैत्यांनी त्या पद्मासनावर त्या कमळात बसलेल्या ब्रह्मदेवाला पाहिलं आणि त्या ब्रह्मदेवाला म्हणाले, तू आमच्याशी युद्ध कर. दानवाचं भाषण ऐकून तो ब्रह्मदेव चिंताग्रस्त झाला. काय करावं त्याला काही विचार कळेल. त्याच्या मनात अनेक विचार घोळू लागले. त्यानं पाहिलं की दानव बलाढ्य शक्तिशाली आहेत. आणि म्हणून ब्रह्मदेवानं विचार केला की आपण ज्याच्या नाभिकमलातून उत्पन्न झालो त्या ब्रह्मदेवाला शरण जावं, त्यांचं सहाय्य घ्यावं. पाहिलं त्यानं ते शेषशाही भगवंतावर निद्राधीन झाले होते, झोपलेले होते. आणि म्हणून या ब्रह्मदेवाने येऊन त्या ठिकाणी या विष्णू परमात्माला उठवण्याचा प्रयत्न केला, निद्रेतून जाग करण्याचा प्रयत्न केला. आणि ब्रह्मदेव म्हणून विष्णूला शरण गेले, विष्णूची स्तुती केली की देवा माझं संकट हरण कर. पण विष्णू काही उठत नव्हते, ते निद्राधीन झाले होते. घाबरले ब्रह्मदेव, तर काय करावं, कोणाला शरण जावं. आणि मग त्यांना अचानक लक्षात आलं की आपण ज्या योगमायेमुळे हे झोपलेले, त्या योगमायेला, त्या निद्रादेवीलाच आपण शरण जावं. आणि त्या निद्रादेवीची स्तुती केली. ती निद्रादेवी, ती योगमाया म्हणजे दुसरी ती शिकवली नाही, तर ती आदिमा आदिशक्तीची. ते म्हणाले, या देवी सर्वभूतेषु निद्रा रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. ब्रह्मदेवाने केलेली स्तुती ऐकून ती निद्राभिमानी तामसी देवी विष्णूच्या देहापासून दूर झाली आणि दूर जाऊन ती उभी राहिली. विष्णूला जाग आला. हे पाहून ब्रह्मदेवाला आनंद झाला. विष्णू जांभळ्या देतच उठले आणि ब्रह्मदेवाला पाहायला म्हणले, अरे तू इथं का आलास, तू तप सोडून इथं का येऊन बसलास. ब्रह्मदेव म्हणाले, भगवंता, तुमच्या कानातून उत्पन्न झाले मधु आणि कैटभ हे दोन राक्षस माझा वध करण्यासाठी माझ्या मागे लागले आणि म्हणून मी भीतीनं तुमच्याकडे आलो, तेव्हा माझं रक्षण करा. विष्णू म्हणाले, ब्रह्मदेवा, तो निर्धास्त राहा, मी लवकरच त्यांचा वध करेल. लक्षात ठेव म्हणाले, त्यांचं जर आयुष्य संपलं असतं ते माझ्याकडे येतील. विष्णू बोलत असताना ते ब्रह्मदेवाचा शोध घेत घेत ते दोन्ही राक्षस त्या ठिकाणी आले. पाण्यामध्ये उभे होते. ते ब्रह्मदेवाला म्हणाले, तू येथे पळून आलास होय, पण इथे पळून येऊन तुला काही उपयोग होणार नाही. आम्ही तुलाही ठार करू आणि यालाही ठार करू म्हणाले. त्यांचं संभाषण ऐकून विष्णू परमात्मा म्हणाले, हे दानवानो, मला ठार करता, करा म्हणले माझ्याशी युद्ध म्हणले, मी तुमचा मद नाहीसा करतो म्हणाले. ते ऐकून दोन्ही राक्षस क्रुद्ध झाले आणि ते दोन्ही राक्षस विष्णू भगवंताची युद्ध करू लागले. बरं, ते राक्षस दोन्ही हुशार होते, आळीपाळीने युद्ध करत होते. मधू थकला की कैटभनं युद्ध करा, कैटभ थकला की मधून युद्ध करा. विष्णू मात्र रात्रंदिवस एकटेच युद्ध करू लागले. आणि किती वर्षे? 5000 वर्ष गेले हो रात्रंदिवस.
विष्णू त्यांना म्हणाले, अरे तुम्ही दोघं दानव आहे, आणि लक्षात घ्या, तुम्ही एक एक जण आराम करता आणि आराम करून माझ्याशी युद्ध करता. मला थोडा आराम करू द्या. 5,000 वर्ष झाले मी एकटा तुमच्याशी युद्ध करताय. थोडी मला विश्रांती घेऊ द्या, मी परत तुमच्याशी युद्ध करेन. आणि ते ऐकून ते दोन्ही दैत्य दूर निघून गेले. आता दैत्य दूर निघून गेल्यानंतर विष्णू परमात्मानं विचार केला की जवळपास 5,000 वर्षाचा काल गेलेला आहे, परंतु हे दैत्य काही मारलं जात नाही. काय करावं म्हटले, असा विचार करत असताना त्यांना सद्बुद्धी झाली. त्यांनी देवीचं चिंतन केलं. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. हे देवी मला बुद्धी दे की हे का राक्षस मरत नाही. आणि तेव्हा मग त्याला बुद्धी झाली, स्मरण झालं, चिंतन झालं की अरे यांना देवीनं वर दिलं आणि इच्छा मरणी आहे, असा विचार त्यांच्या मनात आला. आणि विचार आला ना, आकाशात उभी असणारी देवी त्यांच्या दृष्टीला पडली. विष्णू परमात्म्याने त्या देवीची स्तुती केली. देवी माते, या दैत्याच्या संकटातून मला वाचव, मला आणि ब्रह्मदेवाला. देवी म्हणाली, हे विष्णू, ते दोघेही इच्छामरणी आहेत, तू त्याच्याशी युद्ध कर. मी त्याला मोहित करून फसवते. माझ्या मोहाने मोहित झाल्यानंतर तू त्या दैत्याचा वध करू शकशील. ते मोहित झाल्यानंतर मोहात फसून तुला वर माग म्हणते, आणि त्यावेळेस तू असा वर माग. त्यानं म्हणावं, दैत्यांनो, माझ्या हातून तुम्हाला मरण यावं असा मला वर द्या. आधी वचन घे, आणि वचन घेतल्यानंतर वर द्या म्हणून सांग. ते म्हणले ठीक आहे म्हणाले, आणि मग ते तुझ्या हातून मरतील म्हणले. आणि अशा रीतीनं विष्णू परमात्मानं परत त्यांच्याशी युद्ध सुरू केलं. देवी प्रकट झाली. देवी प्रकट झाल्यानंतर ती दैत्यासमोर उभी राहिली. दैत्यानं देवीला पाहिलं की ते दोन्ही दैत्य मोहित झाले. आणि त्यावेळेस विष्णू परमात्मा या दैत्यांना म्हणाले, देवी समोरच होती, हे दैत्यांना, तुम्ही शूरवीर बलाढ्य आहात म्हणले. तुमच्यासारखा बलाढ्य योद्धा मी आजपर्यंत पाहिलाच नाही. 5,000 वर्ष झाली तुम्ही माझ्याशी युद्ध करतात. मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्ही मला वर मागा, मी द्यायला तयार आहे. आता राक्षसांनी विचार केलं की आपण इच्छा मरणी आहोत, म्हणजे आपण अमरच आहोत, आणि याच्यापेक्षा बलाढ्य आहोत. 5 वर्ष झाले हा आपल्याशी झुंजतो, युद्ध करतो, पण आपलं काही नुकसान झालेलं नाही. बरं, हा आपल्यापेक्षा जास्त शक्तिशाली नाही आहे, अमरही नाही, अमर नाही, बलाढ्य नाही, इच्छा मरणी नाही, आणि मला म्हणतो, आपल्याला म्हणतो वर मागा. अहो, वर तर त्यांनी मागायला पाहिजे. तो याचक आहे म्हणले आपला, तो बलहीन आहे. त्यांनी वर न मागता तो आम्हाला वर मागा म्हणतो. अहो, हा आपला अपमान आहे. त्या देवीला काय वाटेल, ती देवी काय म्हणेल, असा विचार करून ते विष्णूला म्हणाले, अरे तू आम्हाला काय वर देणार, तूच आम्हाला वर माग, आम्ही तुला वाटेल तो वर देऊ. विष्णू परमात्मा म्हणले, नक्की वर द्या म्हणले. हो म्हणले, आधी वचन द्या. हे म्हणले, आमचं वचन आहे म्हणले, शब्द म्हणजे शब्द म्हणे, आम्ही शब्द बदलणार नाही. ठीक आहे म्हणले. मग विष्णू परमात्मा म्हणाले, हे दैत्यांनो, तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात आणि तुम्ही मला वचन दिलं, आणि त्यामुळे मी असा वर मागतो की माझ्या हातून तुमचा वध व्हावा. हे ऐकल्याबरोबर दानवांच्या लक्षात आलं की आपण फसलो, आपण वचन दिलं, आता आपल्याला मागे हटता येणार नाही. विष्णूने आपल्याला फसवलं. ते हुशार होते.
त्याने आपण विष्णूला फसवू म्हणाले. प्रलयामुळं सगळीकडे पाणीच पाणी म्हणाले, कोरडी भूमी कुठेच नाही आहे. आणि म्हणून ते दैत्य म्हणाले, ठीक आहे म्हणाले, आम्ही वधाला तयार आहोत, पण आमचा वध तू निर्जल भागात कर. आता त्यांना वाटलं कुठं निर्जल जागाच नाही, जमीनच नाही आहे, जिथे पाणी नसेल अशा ठिकाणी तू आमचा वध कर म्हणले, आम्ही मरायला तयार आहोत. असं म्हटल्याबरोबर त्या कृष्ण परमात्मानं विराट रूप धारण केलं त्या विष्णू भगवंतानं. विराट रूप घेतल्यानंतर त्याने प्रचंड देह धारण केला. एवढा मोठा देह होता म्हणतात की अरे बापरे, मोठमोठ्या त्याच्या त्या मांड्या विस्तीर्ण होत्या. अशा त्या मांड्यावरती म्हणजे एवढ्या मोठ्या भूकवचावर पृष्ठभागावरती, त्या पृष्ठभागावरती त्या दैत्याला घेऊन त्या दैत्याचा विष्णू भगवंतानं वध केला. आणि अशा रीतीनं हे दोन्ही दैत्य त्या ठिकाणी मारले गेले. बघा, असं हे देवी महात्म्य ऐकून व्यासानी सर्वश्रेष्ठ असलेली देवता या आदिमायेची तपश्चर्या केली. मेरू पर्वतावर जाऊन त्यांनी देवीची तपश्चर्या केली. देवी प्रसन्न झाली. देवीने सांगितलं पुत्र होईल. शंकराची प्रसन्न तपश्चर्या केली. शंकरानं सांगितलं की मी तुमच्या पोटी पुत्र म्हणून जन्माला येईल. आणि अशा रीतीनं मग तिथून ते आले. ना आल्यानंतर त्यांनी यज्ञ प्रारंभ केला. आणि यज्ञ प्रारंभ केल्याबरोबर एकदम त्या यज्ञ प्रारंभ करण्यासाठी त्यांनी काय केलं की मंथन करायला सुरुवात केली. अग्नीसाठी गुप्त अग्नी प्रकट व्हावा म्हणून ते मंथन करू लागले. आणि मंथनापासून अग्नी उत्पन्न होतो, तसा त्या अग्नीसारखा दिव्य पुत्र कसा होईल याचाही ते विचार करू लागले. आणि तेवढ्यामध्ये त्यांच्या समोर एक तरुण रूपवती पतिव्रता अशी स्त्री दिसली. मनात विचार केला, भार्या तर मला नाही, मला नकोय भार्या, पण या भार्येशिवाय मला पुत्र उत्पन्न व्हावा. असं विचार करत असताना जी जी दिसली ती व्रताची नावाची स्त्री होती. ती दिव्य रूप धारण केलेली होती. आणि ती स्त्री दुसरी दिवशी कोण नव्हे, ती अप्सरा होती स्वर्गात. मंथन करताना त्या व्रताचीला पाहिल्याबरोबर तिचं ते नेत्रकटाक्ष पाहिल्याबरोबर व्यासमुनी मोहित झाले. क्षणभर मदन व्याकुळ झाले. आणि ते मनाशीच म्हणाले, अरे ही कामवासना आहे म्हणाले, हे अजिंक्य, ही मला फसवण्यासाठीच अप्सरा रूपात आलेली आहे. मला या कामवासनेवर विजय प्राप्त करावा लागेल. मी मोहात फसून जर या स्त्रीचा जर स्वीकार केला तर हे तपस्वी, हे मुनिवर, हे सगळे मला काय म्हणतील म्हणाले. मला कामवासनेवर विजय प्राप्त करावाच लागेल. हे सगळे लोक माझा उपहास करतील. आणि मग मी 100 वर्ष तपश्चर्या केली, त्याचं फळ काय? या देवकन्येपासून आपल्याला खरं सुख मिळणार नाही. आणि त्यांनी मनावर नियंत्रण केलं, कंट्रोल केलं, वासनेवर ताबा मिळवला. व्यासांचा विवेक जागृत झाला. त्यांना नारदाने सांगितले की उर्वशीच्या अधीन झालेल्या त्या कामांध पुरुषाची कशी हानी झाली होती ते त्यांना आठवलं. आणि आठवून व्यासाने विचार केला की आपणही या स्त्रीच्या नादी लागू नये. आता इथे बघा काय कथा आहेत. मी गमतीनं दृष्टांत सांगत असतो. एखाद्या भांड्याच्या दुकान गेल्यानंतर एखाद्या मातेला, एखाद्या महिलेला जेव्हा तो भांडेवाला भांडे दाखवतो, डब्यात डबा, डब्यात डबा, डब्यात डबा, डब्यात डबा, हा 7 डब्याचा सेट घेऊन जा. पातेल्यात पातेले, पातेल्यात पातेलं, पातेल्यात पातेले, हा 7 पातेल्याचा सेट घेऊन जा. आणि माता भगिनी ते खरेदी करतात. तसं इथं कथात आख्यानात बघा. आता बघा तुम्ही, कथेचा प्रारंभ कुठून झाला आहे? व्यासांची इच्छा आहे की श्रेष्ठ देवता कोण, श्रेष्ठ देवता कोण हे सांगण्यासाठी नारदाने ब्रह्मदेवाचा आणि विष्णू भगवंताचा पुराणातला दाखला दिला की सर्वात श्रेष्ठ देवता देवी आहे. आणि तो दोन्ही दाखला देण्यासाठी मधुकैटभाचा दृष्टांत सांगून कथा सांगितली.
तो दाखला देण्यासाठी हयग्रीवाची कथा दृष्टांत दिला. आणि आता पुढे या अप्सरेपासून आपल्या मनामध्ये काम वासना निर्माण होऊ नये, मोह निर्माण होऊ नये, याकरता व्यासांना उर्वशी पुरुरव्याची आठवण झाली. म्हणजे त्या 2 कथेनंतर आता ही पुढची कथा आहे. हयग्रीव मधुकैटभानंतर पुरुरव्यान उर्वशीचं चिंतन आलं. पुरुरव्याच्या उर्वशीच्या चिंतनामध्ये ते लगेच तारा आणि ब्रह्मदेव यांची कथा येते, चंद्राची येते, बुधाची येते, सुदुम्न आणि इलाची येते, इला आणि बुध, आणि मग पुरुरव्याची कथा येते. म्हणजे कथेत कथा हे पुरुरवा कोण होता, इला कोण होती, बुध कसा उत्पन्न झाला, बुध कोणापासून उत्पन्न झाला, वगैरे वगैरे वगैरे, या सगळ्या कथा येऊन आणि शेवटी मग या पुरुरव्याची आणि उर्वशीची कथा येते. अशा प्रकारे कथा सगळ्या. आणि म्हणून ऋषी म्हणाले श्रुत महर्षींना की राजा, हा पुरुरवा कोण आहे, त्याची हानी का झाली, हे कथन आम्हाला सांगा. म्हणून आता कथा पुढची कथा. सूत महर्षी म्हणाले की ऋषींनो, व्यासाने जी नारदाला कथा सांगितली तीच मी तुम्हाला कथा सांगतो. म्हणाले, अतिविख्यात सुंदर अशी रूपवती लावण्य संपन्न अशी तारा ही बृहस्पतीची पत्नी होती, भार्या होती. आणि एकदा यजमान असणाऱ्या चंद्राच्या घरी ती गेली आणि गुरुपत्नी तारा चंद्राच्या दृष्टीला पडली. त्यांचं एकमेकाशी प्रेम जुळलं आणि ती गुरुकडे न येता, बृहस्पतीकडे न येता त्या यजमान चंद्राकडेच राहू लागली. आता तारा चंद्राकडे राहत होती. पुढे काही दिवसांनी गुरुनी शिष्यांना पाठवून चंद्राला समज दिली, परंतु चंद्रानं तारेला पाठवलं नाही. स्वतः गुरु बृहस्पती चंद्राकडे आले. तेव्हा चंद्र म्हणाला, गुरुजी, कारण बृहस्पती म्हणाले की चंद्र हे धर्मशास्त्राला निंदे आहे, तू जे कर्म करतो ते वाईट आहेस, मी तुझा गुरु आहे, हे भान ठेव. तू महापातकीन दुरात्मा आहेस, तू हे निंदनीय कार्य करत आहे. तेव्हा चंद्र म्हणाला, महाराज, मी काही तारेला आणलं नाही, तारा स्वतःहून इथं आली आणि ती स्वतःच्याच इच्छेने इथून निघून जाईल. मी आणलं नाही आणि मी तिला जा म्हणणार नाही. ती तिच्या इच्छेने तुमच्या घरी जाऊ द्या, मला काही गरज नाही म्हणून. त्यावेळेस बृहस्पतीने इंद्राला सांगितलं. इंद्राने चंद्राला निरोप दिला आणि युद्धाची तयारी केली. त्यावेळेस ब्रह्मदेव स्वतः चंद्राकडे आले. त्यांनी चंद्राला समजावून सांगितलं आणि चंद्राने मग ती गुरुपत्नी तारा बृहस्पतीकडे पाठवली. तारेला पुत्र झाला, त्याचं नाव बुध. तो चंद्रापासून झाला होता आणि तारेने हे कबूल केलं की हा चंद्राचा पुत्र आहे म्हणून तो चंद्राकडे बुध राहू लागला. अशा रीतीनं बृहस्पती, गुरूंची पत्नी तारा आणि चंद्र यांच्यापासून या बुधाचा जन्म झाला. कथेत कथा आहे. फार वर्षापूर्वी सुदुम्न नावाचा एक राजा होता आणि तो एकदा आपल्या अश्वावर, घोड्यावर बसून सिंधू प्रदेशातील वनामध्ये आला. त्या वनात तो मृगयाकरता आला असताना मेरू पर्वताच्या पायथ्याशी कुमारवन आहे, त्या कुमारवनामध्ये तो आला. आणि त्या कुमारवनामध्ये आल्याबरोबर त्या राजाला स्त्रीत्व प्राप्त झालं आणि त्याचा आश्रय घोडी झाला. आता हे का प्राप्त झालं स्त्रीत्व? तर गंमत बघा की सूत म्हणाले की आपल्या तेजाने अंधकार नाहीसा करणारे सनद, सनातन, सनद आणि सनत कुमार हे चारही बंधू शंकराच्या दर्शनाला या अरण्यात आले होते, कुमारवनात. पण शंकर तिथं पार्वतीबरोबर क्रीडा करत होते आणि क्रीडा करत असल्यामुळे पार्वती लज्जित झाली आणि लज्जित झाल्यामुळे हे चारही ब्रह्मवेते आल्या पावली परत निघून गेले. पण तारेला फार वाईट वाटलं म्हणून शंकर म्हणाले
की जो पुरुष या आश्रमात प्रवेश करेल ना तो स्त्री होईल, शापच दिला. आणि मग सुदुम्न त्या आश्रमात आल्यामुळं तो इला झाला, त्याचं नाव इला पडलं. आणि एकदा या चंद्राचा तरुण पुत्र बुध यानं त्या इलेला पाहिलं, पण ते कुमारवनात नाही, कुमारवनाच्या बाहेर इला फिरत असताना त्यानं पाहिलं. आणि इलाचा आणि बुध यांचा समागम झाला आणि त्यांच्यापासून पुरुरवा नावाचा पुत्र झाला. एकदा ही इला चिंताक्रांत असताना अचानक तिला पूर्वजन्माचं स्मरण झालं. अरे, आपण राजा होतो, या वनात आलो, आपली स्त्री झाली, आणि स्त्री झाल्यानंतर आपल्या त्या बुधाशी संबंध आला, आणि बुधाशी संबंध आल्यानंतर आपल्याला पुरुरवा नावाचा पुत्र झाला. हे सगळं स्मरण झाल्यानंतर त्याला आठवण झाली की अरे, आपला राजाचा जो कुलगुरू आहे तो वशिष्ठ आहे, म्हणजे हा सूर्यकुळातला राजा आहे. वशिष्ठाचं स्मरण केल्याबरोबर त्या ठिकाणी वशिष्ठ प्रकट झाले. मग इलानं सगळी हकीकत वशिष्ठांना सांगितलं की मी सुदम्नची इला कशी झाली, आणि ती अवस्था वशिष्ठांनी पाहिली. वशिष्ठ शंकर भगवंताकडे गेले, शंकर भगवंताला प्रसन्न करून घेतलं, आणि त्या भगवंताला ते म्हणाले, देवा देव म्हणले इच्छित वर मागा. त्यावेळेस ते म्हणाले माझी एकच इच्छा आहे, म्हणाले की सुदुम्नाला तू परत पुरुष कर. शंकर म्हणाले हा वर मीच दिला, म्हणाले की या वनात जो कोणी पुरुष येईल तो त्याला स्त्रीत्व प्राप्त होईल, आणि हा वर मी माझी पत्नी गौरी हिच्यासाठी दिलाय, म्हणाले. त्यामुळं माझी वाणी म्हणले आज खोटी ठरणार नाही, म्हणजे ठरवता येणार नाही. त्यावेळेस ते म्हणाले की बा ठीक आहे, म्हणाले, परंतु तू यापूर्वी, म्हणाले, मला आठवतं, म्हणाले, कारण मी रामाचा कुलगुरू, म्हणाले, तू त्या कपिला, त्या वानराला जी स्त्री झाली होती तिचा परत पुरुष केला. त्यावेळेस शंकर भगवंत म्हणाले आदिमाया आदिशक्तीची इच्छा होती की रामाने अवतार घ्यावा, आणि राम अवतारासाठी, रामकार्यासाठी या बाकी सगळ्यांनी वानर व्हावं, आणि त्याकरता ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून आनंदाश्रूपासून तो कपी निर्माण झाला. त्या कपीपासून स्त्री या वनात आल्यावरती स्त्री निर्माण झाली, आणि त्याच्या मागे देव कार्य होतं, आदिमाया आदिशक्तीचं कार्य होतं, रामप्रभूचं कार्य होण्यासाठी कार्य होतं. आणि ते कार्य असं होतं, म्हणाले, की त्या स्त्रीपासून, या सूर्यापासून सुग्रीव आणि इंद्रापासून वाली निर्माण होणार होता, आणि पुढे बाकीचे सगळे वानर उत्पन्न होणार होते. आणि म्हणून मग काय की त्या स्त्रीपासून हे दोन उत्पन्न झाल्यानंतर देवकार्य झालं, आणि देवकार्य झाल्यानंतर मग आदिमाया आदिशक्तीनं त्या ब्रह्मदेवाला येऊन सांगितलं, आणि मलाही सांगितलं की आता परत त्या स्त्रीला कपी करा, आणि त्या कपीपासून बुभुक्कारानं 18 पद्म वानर या किष्किंधेत निर्माण करा. हे ब्रह्मदेवाला सांगितल्यानंतर ब्रह्मदेवाने मला विनंती केली, ब्रह्मदेवाने सांगितलं हे रामकार्य, देवकार्य, देवकार्यासाठी हे 18 पद्म वानर उत्पन्न करायचे आहेत. म्हणून आपण या ब्रह्मदेवापासून जे ते या कपीपासून हे स्त्री केली, हे बरंच केलं, देवकार्यासाठी तुमची मदत झाली, या स्त्रीपासून वाली आणि सुग्रीव निर्माण झाला, हे छान झालं, आणि आता 18 पद्म वानर निर्माण करण्यासाठी या कपीची आवश्यकता आहे, म्हणून या स्त्रीला परत कपी रूपात, वानर रूपात जन्म द्या. हे केवळ आदिमायेची इच्छा असल्यामुळे रामकार्यासाठी मी हे केलं आहे, परंतु हा अपवाद आहे, आणि अपवादानं नियम सिद्ध करता येत नाही, म्हणून मला हा परत तुम्हाला वर देता येणार नाही. हां, फार झालं तर तुमच्यासारख्या ऋषींचा मान ठेवण्यासाठी मी एक करू शकतो की हा 1 महिना पुरुष होईल आणि 1 महिना स्त्री होईल, म्हटलं. त्याप्रमाणे त्याला 1 महिना पुरुषत्व प्राप्त झालं, 1 महिना स्त्रीत्व प्राप्त झालं. तो वर मिळाल्यानंतर आला, सोग्रही आल्यानंतर तो राज्य करू लागला. स्त्रीत्व प्राप्त झाले की तो वशिष्ठांच्या सल्ल्यानं आणि प्रधानाच्या सल्ल्यानं राज्यकारभार करायचा, स्त्री होऊन घरातच बसायचा. पण असा राजा लोकांना आवडेना, आणि पाहता पाहता हा पुरुरवा मोठा झाला. मग त्या पुरुरव्याला राज्याभिषेक त्यांनी केला, आणि सुदुम्न देवीचा नवाक्षरी मंत्र जप करत करत वनामध्ये गेला, आणि वनात जाऊन तो मुक्त झाला.
आणि अशा रीतीनं पुरुरवा राजा झाला. आता पुरुरवा राजा झाल्यानंतर या पुरुरवा अत्यंत उत्तम होता, चांगला होता, आणि याने एकदा त्या स्वर्गातील अप्सरा उर्वशी हिला पाहिलं. तो तिच्याकडे आकर्षित झाला. स्वर्गात ब्रह्मदेवाच्या शापाने ती भूतलावर आली होती, आणि त्या गुणी राजाला त्या अप्सरेनं ओरलं. ती दिसायला सुंदर होती, आणि त्यामुळे पुरुरव्याला ती आवडली. तो तिच्याशी विवाह करण्यामध्ये तयार झाला. पण तिच्या काही अटी होत्या. तिनं करार केला होता. ती म्हणाली, हे माझ्याकडे 2 मेंढे, ते मी तुझ्यापाशी ठेवी, तू त्याचं रक्षण कर. एक. दुसरं, मी तुपाशिवाय दुसरं काही खाणार नाही. 2. आणि तिसरं, मी मैथुनाशिवाय तुला कधीच नग्न पाहणार नाही. जर तू दिसला तर मी निघून जाईल. अशा प्रकारे अनेक वर्ष लोटले. आता स्वर्गातील गंधर्वांना इंद्र म्हणाला, अरे म्हणाले, ती अप्सरा म्हणाले उर्वशी त्या पुरुरव्यावरच राहते म्हणाले. तिच्या राजवाड्यात ते 2 मेंढेत म्हणाले, त्यांचं हरण करा आणि उर्वशीला इथं घेऊन या म्हणे. कारण उर्वशीशिवाय माझं स्थानच म्हणजे शोभत नाही म्हणजे. सगळ्यात सुंदर अप्सरा तिचे म्हणे. काय वाटेल ते साम दाम दंड कोणता उपाय करा, पण त्या कामिनीला इथं घेऊन या. इंद्राची आज्ञा ऐकून विश्वावसू आणि प्रभूती नावाचे 2 गंधर्व भूतलावर आले. आणि चांगला काळोख पडला होता. रात्र बरीच झाली होती. राजा क्रीडेत मग्न होता. आणि मग या दोघांनी त्या मेंढ्यांना जाऊन सोडलं. ओढत ओढत आकाश मार्गाने ते स्वर्गात घेऊन निघाले. मेंढे आवाज करू लागले, मेंढ्यांना ओरडायला सुरुवात केली. मेंढे जायला तयार नव्हते. आणि मग मेंढ्याचा तो आवाज ऐकल्याबरोबर उर्वशी घाबरली, ओरडली, रागवली. त्याला म्हणली, माझा करार संपला म्हणली, माझा तू घात केलास म्हणली, माझ्या तू मेंढ्याचं रक्षण केलं नाहीस म्हणली, माझे मेंढे त्या चोरांनी अंधारात चोरून नेले वगैरे वगैरे. ती विलाप करू लागली. आणि त्या परिस्थितीमध्ये मोहवश झालेला राजा कसलाही विचार न करता तसाच नग्न अवस्थेत त्या मेंढ्यासाठी बाहेर धावला. आणि त्या नग्न अवस्थेत येऊन त्याने मेंढे धरली. त्या मेंढ्यांना घेऊन तो स्वगृही येत असताना या गंधर्वानी त्या अंधारामध्ये विद्युतलतेचा प्रकाश पाडला. आणि प्रकाश पाडल्याबरोबर त्या प्रकाशामध्ये त्या मेंढ्यांना घेऊन येणारा तो राजा तिनं नग्न अवस्थेत पाहिला. आणि लगेच ती म्हटली, आपला करार संपला, आणि ती तिथून निघून गेली. निघून गेल्यानंतर हा राजा उर्वशीसाठी वेडा होऊन सगळीकडे फिरू लागला. त्यानं राज्यकारभार सोडला. तो वेडा झाला. आणि अशा रीतीनं तो वेड्यासारखा वागू लागला. वागत वागत तो कुरुक्षेत्रावर आला. कुरुक्षेत्रावर त्याची उर्वशीची भेट झाली. तेव्हा राजाला आनंद झाला. राजा तिला म्हणाला, अरे मी तुझ्या प्रेमामुळे वेडा झालो म्हणाले. मी निरपराधी असून तुझ्या अधीन आहे. माझं मनही तुझ्यात गुंतलेलं आहे. आणि अशा रीतीनं त्यानं दीन व्याकुळ होऊन जे ते विलाप केला. पण उर्वशी ऐकायला तयार नव्हती. त्याला ती म्हणाली, मूर्ख माणसा, करार केलेल्या स्त्रीवर विश्वास ठेवतोस? अरे विवाह हे सामाजिक बंधन आहे. करार हा सामाजिक बंधन नाही. करार हा तुटू शकतो. आणि स्त्री तर सोड, पण अप्सरेवर तर कधीच विश्वास ठेवू नये, लक्षात ठेव. आणि म्हणून तू आता शहाणा हो, आणि तू आपल्या परत घरी जा. तुझ्या तू राजवैभवाचा उपभोग घे, आणि झालेल्या गोष्टी विसरून जा. त्याचा खेद मानू नको. पण उरूप त्या पुरुरव्याला उमच पडे ना. आणि शेवटी तो पार त्या उर्वशीच्या प्रेमात वेडा झाला. आणि म्हणून अशा प्रकारचं हे स्मरण त्या धृताच्या अप्सरेला पाहताच आमच्या व्यासानं झालं होतं. आणि म्हणून व्यासाने विचार केला की आपल्यात आणि हे असल्या या अप्सरेच्या नादीनं त्या अप्सरेने विचार केला की हे ऋषी आहेत, आपल्याकडे रागानं पाहत आहेत, त्यांच्या तपोबलाचं सामर्थ्य फार आहे, ते आपल्याला शाप देतील अशी भीती वाटून ती धृताची अप्सरा शुकरूपी झाली. म्हणजे शुक पक्षातील स्त्री झाली, मादी पोपट झाली.
आणि मादी पोपटून ती तिथून समोरून निघून गेल्यानंतर त्यांनी आपल्या मनाचा मनोनिग्रह केला होता आणि ती अप्सरा तिथून गेल्यामुळं यांचं मन मोहित झाल्यामुळं यांचं वीर हे त्या आरणीवर पडलं आणि त्या आरणीच्या मंथनातून प्रज्वलित असा पुत्र निर्माण झाला. तो शंकराचा अवतार होता आणि अशा रीतीनं ती अप्सरा तिथून शुकरूपात गेलेली असल्यामुळे या व्यासाने त्याचं नाव शुक ठेवलं. शुकाचा जन्म होता जे ते स्वर्गात दुमदुबी वाजली, अप्सरा नृत्य करू लागल्या, स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली. सर्व देवादेवांकांनी व्यासपुत्राच्या मुखाचं अवलोकन केलं. भाग्यवान शुकासाठी आकाशातून दंड, शुभ्र कृष्णाजीन, दिव्य कमंडलू खाली पडला आणि अशा रीतीनं धृताची अप्सरा स्वर्गात जाताना पोपट मादीच्या रूपात गेल्यामुळे त्याचं नाव शुक ठेवलं. अशी कथा या सारस्वत कल्पात आहे. पण पद्मकल्पामधली मात्र कथा वेगळीची आहे की कौशिक संहितेतली त्यात कथा येते की नारद एकदा आले असताना त्यांनी पार्वतीला सांगितलं की तू रुंडशुंड माळेची कथा सांगायला लाव. आणि त्यांनी आग्रह केल्यानंतर पार्वतीला कळालं की हा शंकर अजन्म आहे, मला जन्ममृत्यू आहे. तर ती म्हणजे मला जन्ममृत्यूतून दूर करणारी, नष्ट करणारी कथा सांगा. मग त्यांनी ती अमरनाथ येते त्या भागवत सांगितलं आणि ते भागवत ऐकताना फक्त दोघंच होते, महादेव सांगायला आणि पार्वती ऐकायला. पण तिथं झाडाच्या एका खोप्यामध्ये एक मृत पोपटाचं अंड होतं. त्या अंड्यानं ते श्रीमद भागवत ऐकलं आणि त्या अंड्यातून ते पोपटाचं पिल्लू बाहेर आलं आणि त्यानं ते संपूर्ण भागवत ऐकल्यानंतर ते पिल्लू तिथून आरणी व्यासांची पत्नी तिच्या पोटात गेलं आणि त्यातून शुकाचार्य जन्म झाला. अशा प्रकारची कथा त्या भागवतामध्ये सांगितल्या जाते. पण म्हणून भागवतातला शुकाचार्य आणि देवी भागवतल्या शुकाचार्याच्या जन्माच्या कथेत फार फरक आहे. आता अशी ही कथा या ठिकाणी झाली आहे. यानंतर आता शुकाचार्य त्यांना व्यास गृहस्थाश्रमी हो म्हणून सांगतात. शुकाचार्याला त्यांनी आपल्या गुरुकडे अध्ययनासाठी पाठवलं. शुकाचार्य अध्ययन घेऊन आले, शिक्षण झालं, स्वग्रही आले ना. आल्यानंतर आता व्यास त्यांना सांगतात की हे पुत्रा, तू गृहस्थाश्रम धर्माचा स्वीकार कर. असा हा भाग, ही कथा आपण दुसऱ्या भागात पाहूया. आता ह्या ठिकाणी आपला हा पहिला भाग समाप्त झालेला आहे. जय जगदंब माता की जय.